हॅलो, नमस्कार सगळ्यांना. उमेद एम-पी-एस-सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जनरल स्टडी 3, जी-एस 3 किंवा सामान्य अध्ययन 3 या विषयाला आपण सुरुवात करत आहोत. या विषयाचं इकॉनॉमिक्सचं आपलं हे पहिलं सेशन आहे. इकॉनॉमिक्सचं पहिलं सेशन बघताना आपल्याला पहिल्या टॉपिककडे जायचं, जो पहिला सिलेबसचा पॉइंट आहे, जो आपल्याला आयोगाने सिलेबसमध्ये दिलेला आहे. तर तो म्हणजे कुठला आहे, की भारतीय अर्थव्यवस्था. क्लिअर कट आपल्याला पॉइंट आहे. त्याच्यानंतर नियोजनाशी संबंधित मुद्दे किंवा इंग्लिशमध्ये जर बघितलं तर नियोजनाशी संबंधित आपल्याला इश्यूज म्हटलेले किंवा एक प्रकारे जर आपण थेटपणे इंग्लिशमधला कीवर्ड एक्झॅक्ट बघितलं तर आयोगाला काय म्हणायचं, की इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग. त्याचबरोबर कशाच्या संदर्भात? मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट एंड एम्प्लॉयमेंट म्हणजे कशा-कशा संदर्भात इश्यू आहेत? आपल्याकडे रोजगारासंदर्भात काय इश्यू आहेत? ग्रोथबद्दल काय इश्यू आहेत? किंवा डेव्हलपमेंटबद्दल काय इश्यू आहेत? आणि एक प्रकारे रिसोर्स मोबिलायझेशन करताना काय इश्यू आहेत? तर या बाबतीत आपल्याला इथं प्रश्न येणार आहेत. आता बघा, ही लेक्चर सुरू पूर्वी काही गोष्टींचा अगेन क्लॅरिफिकेशन, की आपले हे साधारणपणे कंटेंट कसं असणार आहे. तुमच्याकडे आपलं पुस्तक असणार आहे सामान्य अध्ययन 3. तुम्ही हे पुस्तक घेतलं असेल म्हणजे आज दिनांक ज्या दिवशी आपण रेकॉर्ड करतो त्या दिवशी आपल्याकडे अजून फायनल पुस्तक आलेलं नाही फायनल कॉपी. परंतु तुम्हाला लेक्चरसाठी मात्र हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध होईल. ते पुस्तक तुम्हाला लागणार आहे. आता लेक्चर बघत असताना प्रामुख्याने कसा आपला अप्रोच असला पाहिजे? नक्की काय त्याच्यामध्ये आपल्याला करायचंय? तर हे पुस्तकाचं जे तुमच्याकडे कंटेंट असणार आहे, तर प्रामुख्याने त्या कंटेंट बेस आपले लेक्चर आहेत. परंतु तेच कंटेंट फायनल नाहीये. तुम्हाला चालू लेक्चरमध्ये अनेक गोष्टी ॲडिशन मिळणार आहेत. बरेच ठिकाणी तुम्हाला कीवर्ड्स लिहून घ्यायचे आहेत. तर मग तुम्ही म्हणाल, की सेपरेट एखादी नोटबुक करू का वगैरे? तर सेपरेट नोटबुक कॅरी करण्याची विशेष गरज नाहीये. तुम्हाला पुस्तकामध्येच कंप्लीट ज्या-ज्या ठिकाणी तुम्हाला अप्रोप्रिएट तिथं डेटा वाटेल तो तिथे लिहून घ्यायचा आहे. म्हणजे त्या-त्या पॉइंट रिलेटेड समजा आता भारतीय अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये पहिला पॉइंट आहे आपला. तर त्याच्या संदर्भाने ॲडिशनल पॉइंट सांगितले, की तिथेच लिहून घ्यायचे. प्रश्न काय एक्स्पेक्टेड येऊ शकतो, तर शॉर्टमध्ये ते क्वेश्चन पण तुम्ही लिहून घेऊ शकता आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहिता येऊ शकतं किंवा तुम्ही त्याच्या हिंट कीवर्ड्स सुद्धा लिहू शकता. तर ते आपण वेळोवेळी बोलणार आहेत. त्याचबरोबर समजा तुम्हाला एखादी स्टिकी नोट वगैरे ते अटॅच करता आलं तर ते बेटर राहील किंवा तुम्हाला खूप वाटले की खूपच कंटेंट आपल्याला ॲड करायचंय, तुम्ही एखादं पेज तिथं स्टेपल करू शकता. पण वेगळी नोटबुक करून परत ते कंटेंट वेगळं कॅरी करण्याची गरज नाहीये. पुस्तक म्हणजेच फायनल तुमची नोट असायला पाहिजे. आता लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिक आपण जात असताना बेसिकली आपले म्हणजे लेक्चरचे टप्पे प्रामुख्याने कसे असतील? तर सगळ्यात महत्त्वाचं की आयोगाने आपल्याला जो सिलॅबस दिलाय, सिलॅबस दिलाय, याला आपण कंप्लीटली फॉलो करणार आहे. सिलॅबसवर आधारित आपल्याकडे काय आहे, एक प्रकारे आपण त्याला म्हणजे कंटेंट आहे. कंटेंट. मग हे कंटेंट जे आहे, तर ते कंटेंट आपलं बुक आहे आणि प्लस मग या कंटेंटवर आधारित आपल्याकडे काय आहेत, लेक्चर्स आहेत. ह्या लेक्चर्समधून तुम्हाला अजून ॲडिशनल कंटेंट मिळणार आहे. आता हे लेक्चर आपण कंडक्ट करत असताना प्रामुख्याने आपण काय करणार आहेत, की या कंटेंटवर आधारित आलेले प्रामुख्याने पी-वाय-क्यूज. पी-वाय-क्यूज आपल्याकडे एक पेपर झालेला आहे ऑलरेडी आयोगाचा आणि यू-पी-एस-सीचे आपल्याकडे अनेक पेपर आहेत. म्हणजे 2013 पासूनचा हा जी-एस-टीचा पेपर आहे. तर त्या रेफरन्सने आपण काय करणार तर कंटेंट कव्हर करणार आहेत, की प्रश्न आयोग कसा विचारतो त्या दृष्टीने आपण त्याला एक प्रकारे आपल्याला तयार करून ठेवणार आहेत. म्हणजे एखादा टॉपिक आहे. समजा आपण म्हणूया, की तिथं आयोगाने म्हटलं, की इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग. प्लॅनिंगच्या संदर्भात इश्यू काय आहेत आणि आत्तापर्यंत आलेले प्रश्न आणि प्रिडिक्शन आपण करणार त्याच्यामध्ये, की नक्की क्वेशन कसा येऊ शकतो आणि मध्ये-मध्येच आपण काय करणार तर तो प्रिव्हियस इयरचा क्वेशन घेऊन त्याचा आपण एक प्रकारे काय करणार आहे, तर ॲन्सर रायटिंगसाठी आपण एक प्रकारे काय करणार आहेत, तर त्याचं एक प्रकारे ब्रेनस्टॉर्मिंग करणार आहेत. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे ते एक प्रकारे आपण त्याला हॅमरिंग करणार आहेत पूर्णतः, की त्या क्वेशनला प्रॉपर आपण ॲड्रेस कसं करणार? मग त्याचा इंट्रो काय लिहायला पाहिजे, त्याची बॉडी काय लिहायला पाहिजे, त्याचं कन्क्लुजन काय लिहायला पाहिजे, 10 मार्काला आला तर कसं लिहायचं, 15 मार्काला आलं तर कसं लिहायचं, या सगळ्या गोष्टीवरती आपण चालू लेक्चरमध्ये डिस्कस करणार. आता मग कंटिन्यूअस प्रश्न डिस्कस करणार का? तर नाही. कंटेंट आपण घेणार. कंटेंटवर आधारित क्वेश्चन कसे आलेत, कसे येऊ शकतात याच्यावरती बोलणार आणि हे सर्व झाल्यानंतर परत लेक्चरच्या एंडला म्हणजे प्रत्येक टॉपिकच्या एंडला म्हणजे मेन टॉपिक नाही तर समजा प्रत्येक लेक्चरच्या एंडला तुम्हाला काही क्वेशन्स आपण देणार आहेत. ते क्वेशन कुठले असणार आहेत? प्रॅक्टिस क्वेशन असणार आहेत. ते प्रॅक्टिस क्वेशन तुम्ही तुमच्या शीटवर, तुमच्या नोटबुकवर जी आयोगाची उत्तरपत्रिका असते, तर त्यावरती तुम्ही लिहायचंय. ते लिहून तुम्ही मला पाठवू शकता. तर ते त्याचं इव्हॅल्युएशन करून तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला जर ते पाठवता नाही आलं, लिहून पाठवून तुम्हाला वाटलं, की कसं काय उत्तर लिहू मला तर जमेना वगैरे, तर तुम्ही सिम्पली काय करायचं, की तुमच्या साइडनं एक प्रकारे ब्रेनस्टॉर्मिंग करायची. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ, की एखादा क्वेशन आहे आपण येईलच पुढे लेक्चरमध्ये. क्वेशन आहे, तर क्वेशनमध्ये काहीतरी म्हटलंय, की अमुक-अमुक गोष्टीची वैशिष्ट्ये सांगा आणि आपल्याला त्यासमोर म्हणजे आपल्यासमोर काही आव्हाने आहेत.
तर मग तुम्ही वैशिष्ट्य फक्त कीवर्ड्स लिहा. 1, 2, 3, 4 मध्ये असे कीवर्ड्स तुम्ही लिहा फक्त. म्हणजे तुमच्या प्रॅक्टिससाठी. फायनल आयोगाच्या उत्तरपत्रिकेत असं लिहायचं नाही. तुम्हाला व्यवस्थित ते उत्तर लिहावंच लागेल. पण तुम्हाला इनिशियली वाटते, की मला भीती वाटते, मला लिहायला जमत नाही, तर तुम्ही ते करा. तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग करा आणि तुम्ही ते सुद्धा पाठवू शकता. आपण काय करणार आहोत, की या लेक्चरच्या व्यतिरिक्त एकंदरीत म्हणजे एक 3-4 दिवसाचं कंटेंटचं सेपरेट आपण एक लेक्चर व्हिडिओ बनवणार, की त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक क्वेशन कसा ॲड्रेस करता आला पाहिजे, त्याच्यामध्ये काय-काय कंटेंट आलं पाहिजे, कुठे काय एखादी डायग्राम काढली पाहिजे, त्या गोष्टीवरती आपण बोलणार आहोत. तर त्याचेही सेपरेट लेक्चर आपल्याकडे होतील. तर कंटेंटचं एका साइडला आपलं चालू राहील, एका साइडला क्वेशन प्रॅक्टिस चालू राहील, एका साइडला तुमचे फीडबॅक येतील. म्हणजे तुम्हाला फीडबॅक मिळेल तुमच्या आन्सर रायटिंगवर. तुम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी आपण एन्हान्समेंट सांगणार की तुम्हाला व्हॅल्यू एडिशन काय करावं लागेल. तुम्हाला मेन म्हणजे मग त्याचं एक प्रकारे आपण म्हणतो की उत्तराची मांडणी प्रॉपर कशी करायची, याच्यावरती आपण बोलणार आहोत, की मग प्रॉपर तुम्हाला कीवर्ड्सच कुठे मांडायचे आहेत का एकदम विस्कळीत उत्तर वाटतंय का? काही तुटक-तुटक वाटतंय का? प्रॉपर उत्तर कुठे म्हणायचं, कुठे डेटा आला पाहिजे, कुठे फॅक्च्युअल गोष्टी आल्या पाहिजेत. कारण आता तुम्ही पुस्तक बघाल तर त्याच्यामध्ये कंटेंटमध्ये बऱ्याचशा फॅक्च्युअल गोष्टी आहेत. पण मग हा पेपर म्हणजे कंप्लीट फॅक्च्युअलचाही नाहीये, परंतु फॅक्च्युअल गोष्टी असतील तर या पेपरला वेटेज येतं जास्त. तुम्ही एखाद्या गोष्टीचा सपोर्टिव्ह सांगताय. म्हणजे समजा इंडियन इकॉनॉमी की जी-डी-पीमध्ये कितव्या रँकला आहे किंवा पी-पी-पी तत्वावर कितव्या रँकला आहे, हे तुम्ही तर तिथं रँकिंग मेन्शन केलं किंवा मग एच-डी-आयमध्ये आपण कितव्या क्रमांकाला आहे आणि त्यानुसार आपल्याकडे अशा डेव्हलपमेंट होत आहेत. इन्क्लुसिव्ह ग्रोथचे इश्यूज काय आहेत? तर हे जेव्हा तुम्ही काही रेफरन्सेस मार्क करता, कुठल्या समितीचं एक प्रकारे रिकमेंडेशन मार्क करता किंवा गव्हर्नमेंटच्या रिपोर्टमधला डेटा मार्क करता, तर त्याचं वेटेज वाढतं. तुम्हाला मार्क मिळण्याचा एक प्रकारे तो आवाका वाढून जातो. तो इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की प्रत्येक प्रश्नाला आपण जबाबदारीपणानेच लिहिलं पाहिजे. म्हणजे फक्त अटेम्प्ट करायचं म्हणून करायचं नाही, तर आपल्याला ते कंटेंट प्रॉपर करायचंय. तर या पद्धतीने आपण लेक्चरला एक प्रकारे पुढे कंटिन्यू जाणार आहेत. आता याच्यानंतर मग तुम्हाला प्लस कुठलेही तुमचे डाउट्स असतील, कुठलेही डाउट्स असू द्या, तर त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही मग पर्सनली कनेक्ट होऊ शकता किंवा तुम्ही मेसेज करूनही तुमचा डाउट्स कळवू शकता. तुम्ही भेटूही शकता. तर म्हणजे पुण्यात तुम्ही असाल तर आपल्याला भेटता येईल. तुमचे डाउट्स क्लिअर करता येईल. तुमच्या नोट्स तुम्हाला वाटते की त्याच्यामध्ये काय ॲडिशन करायचं अजून किंवा काय, तर ह्या गोष्टी करा. प्रायमरी लक्षात घ्या, सोर्सेसच्या बाबतीत बोलायचं झालं, तर अगेन तुम्ही बॅच थ्रू जाताय आपल्या, तर पुस्तक प्रॉपर करायचं विथ लेक्चर. कारण का लेक्चरमध्ये आपण चालूमधल्या गोष्टी परत ॲडिशन त्याच्यात सांगणार, तर मेन म्हणजे तुमचं ॲन्सर रायटिंग करून घेणार आहेत आणि तो जो कंटेंट आहे, तो जो डेटा आहे, तर तुम्हाला उत्तरात कसा कन्व्हर्ट करायचा आहे, या गोष्टीवरती प्रामुख्याने आपण बोलणार आहोत. तर फक्त थिअरी वाचून घेतली आणि तुम्ही लिहितो म्हणलात, तर मग ते शक्य होणार नाहीये. त्यामुळे लेक्चर सीरीज केले तर तुम्हाला ते अजून बेटर कळू शकतं. तर हे आपलं साधारणपणे असणार आहे. लगेच आपण काय करूया, की 2025 ला आयोगाने आपल्याला जो पेपर दिला होता. 2025 चा जो आपल्याकडे पेपर आहे, तो जी-एस-3 चा हा पेपर दिलेला आहे. तर या पेपरमधलं एक प्रकारे जर प्रश्नांचं वर्गीकरण बघितलं, किती मार्काला कुठला टॉपिक आला होता. तसं बघितलं तर यू-पी-एस-सीचं आणि एम-पी-एस-सीचं ह्या मार्कांमध्ये आता सुरुवातीला तरी काही थोडा डिफरन्स जाणवतोय. तर साधारणपणे आपल्याकडे टोटल 5 टॉपिक आहेत. 5 टॉपिक आहेत. मग ह्या 5 टॉपिकचं एक प्रकारे आपण काय केलंय, की आपल्याकडे इंडेक्सेस आपण केलेली, की त्याच्यामध्ये साधारणपणे आपण इकॉनॉमिक्स आणि ॲग्रीकल्चर हा एक मेजर टॉपिक म्हणतो, की जो जवळपास सिलेबसचा अर्धा पार्ट कव्हर करतो. पण यू-पी-एस-सीला जर बघितलं तर सिलेबसचा अर्धा पार्ट असला तरी पण तिथं जवळपास 100 मार्क किंवा त्याच्या आसपास मार्कालाच 250 पैकी तिथं प्रश्न येतात. पण आपल्या आयोगाने मात्र अर्धा पार्ट सिलेबसचा असल्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये 25च्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्सला किती प्रश्न विचारले, किती मार्काचे? तर 125 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आयोगाने बरोबर तिथे एक प्रकारे इक्वल गोष्टी साध्य केलेल्या आहेत किंवा त्या आपल्याला प्रश्नांमध्ये विचारल्यात. त्याचबरोबर नंतर जर आपण बघितलं पुढच्या ह्याच्यामध्ये इथे इकॉनॉमिक्स झाल्यानंतर आपल्याला सायन्स टेकचा पार्ट येतो. सायन्स टेकचे टोटल आपल्याला 4 टॉपिक बघायला मिळतात किंवा 4 पॉइंट आहेत आपल्या सिलेबसमध्ये आणि ह्या सिलेबसचे पॉइंट जर बघितले सायन्स टेकला आपल्याला टोटल प्रश्न आलेले आहेत 40 मार्काला. आपल्याला 40 मार्काचे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे सायन्स टेक हा एक मेजर म्हणजे सगळ्यात मेजर इकॉनॉमिक्स त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटी येतो मग सायन्स टेक येतो. हा भाग झाला. सायन्स टेकच्या नंतर आपल्याला पर्यावरण हा पॉइंट आहे. पर्यावरणावरती जास्त प्रश्न नाही आले. म्हणजे पहिल्या मेन्सला आपल्या फक्त 15 मार्काला क्वेशन आलेला आहे. म्हणजे एकच तो 15 मार्काचा क्वेशन आला होता. आणि मग कदाचित म्हणजे आपण एक प्रिडिक्शन अगेन करू शकतो, की येणाऱ्या 26च्या मेन्सला असेल किंवा 26चा पेपर झाल्यावर आपल्याला कळेलच. पण सध्या तरी 26च्या मेन्सला आपल्याला असा अंदाज आहे, की याच मार्कांचं डिस्ट्रिब्युशन असू शकतं. म्हणजे इकॉनॉमिक्सचे 125 मार्क 250 पैकी म्हणजे मेजर वेटेज आहे. इको प्लस ॲग्री आलं ते. एन्व्हायर्नमेंटचे 15 मार्क, सायन्स टेकचे 40 मार्क. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट.
तर डिझास्टर मॅनेजमेंटवरती एकच क्वेशन आलेला आहे 10 मार्कर क्वेशन. तर हा एक आपल्याला महत्त्वाचा भाग आणि त्यानंतर इंटरनल सिक्युरिटीचा पार्ट. तर इंटरनल सिक्युरिटी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती 60 मार्काचे क्वेशन आलेले आहेत. त्यामुळे आपण जर एकंदरीत बघितलं, की इकोचं वेटेज जर बघितलं तर 125 मार्काचं आहे. त्याच्यामध्ये सायन्स आणि टेकचं जर बघितलं तर तिथं 40 मार्क आहेत. आपल्याला एन्व्हायर्नमेंट जर बघितला तर तो 15 मार्कावर आहे. त्याच्यानंतर आपण डिझास्टर मॅनेजमेंट बघितलं 10 मार्काचा आणि उरलेले 60 जे मार्क आहेत, तर इंटरनल सिक्युरिटी हा आपल्याला 60 मार्काचा म्हणजे असे हे 250 मार्क होतात. तर हा पेपर आपल्याला डिस्ट्रिब्युशन म्हणजे एक एक प्रकारे माहिती असेल, तर मग आपल्याला त्याच्यावरती अजून तेवढा फोकस करता येतो. प्रश्न प्रिडिक्ट करता येतात आणि मग आपल्याला ते अटेम्प्टही करता येतात. मग मार्क देणारे टॉपिक कुठले वगैरे, वगैरे. तर याच्यातला अगेन सांगायला काहीच हरकत नाही याच्यामध्ये, की हा पार्ट थोडासा डायनामिक आहे. खूप पण नाहीये, की मग म्हणजे भीती घालणं वगैरे अजिबात बिलकुल ह्याच्यात काही नाही. पण थोडासा डायनामिक नक्कीच आहे. कदाचित थोडं करंट ओरिएंटेड विचारलं जातं. एकदमच एखादी समजा आपण म्हणूया, की काहीतरी आपण नवीन लॉन्च केलेलं आहे, काहीतरी इन्व्हेन्शन केलं तर त्याच्या बाबतीत कदाचित क्वेशन येऊ शकतो. तर इथे कदाचित थोडंसं तुम्हाला ट्रिकी जाऊ शकतं. परंतु सगळंच्या सगळं अगेन अवघड नाहीये. म्हणून हा ओव्हरऑल जर पेपर बघितला तर 250 पैकी 250 आपल्याला अटेम्प्ट करता येतो. आता मार्क किती मिळतात ना, तर हे डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट सांगता येत नाही. जसं आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये काय म्हणतो, की समजा 15 प्रश्न तर 15 प्रश्नापैकी 14 प्रश्न जमण्यासारखे होते. म्हणजे 14चे मार्क फिक्स झाले आपले. तसं इथं एक्झॅक्ट सांगता येत नाही. आपलं प्रेझेंटेशन महत्वाचं आहे. आपण उत्तराची मांडणी कशी करतोय, आपण उत्तरामध्ये कंटेंट काय लिहितोय आणि उत्तराची लेंथ पण किती करतोय. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. आपण म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटपेक्षा एखाद्या दुसऱ्या कॅन्डिडेटने जर चांगलं इफेक्टिव्ह उत्तर लिहिलं, एखादी डायग्राम प्रॉपर काढली आणि त्या क्वेशनला मेन ॲड्रेस केलं, तर मग त्याला मार्क जास्त मिळणार आहेत. म्हणजे आपण प्रत्येक कॅन्डिडेट असं नाही म्हणू शकत, की मी अटेम्प्ट केलाय क्वेशन म्हणजे मला मग त्या 10 पैकी 6-7च मिळले पाहिजेत किंवा सगळ्यांना एव्हरेज तेवढेच मिळणार, असं नाही होत. एखाद्या कॅन्डिडेटला 10 पैकी कदाचित 8ही मिळतील. ते 8 तसेही खूप झाले ते. पण 6-7 मिळाले तरीही ते खूप चांगले मार्क असतात. आपण अगेन यू-पी-एस-सीच्या अंदाजावरून काढतो. आणि काही कॅन्डिडेटला 10 पैकी 2-3 मार्क पण मिळू शकतात. सो हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. पण महत्त्वाचा मुद्दा अगेन ते आहे, की 250 मार्कांचा मी म्हणतोय, की तुम्हाला अटेम्प्ट प्रॉपर करता येऊ शकतो. थोडंफार इकडे-तिकडे होईल. त्यामुळे हा पेपर आपल्याला मार्क द्यायला नक्कीच चांगला आहे. फक्त त्याला त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. त्या दृष्टीने त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. खूप बाऊ नाही केला पाहिजे, की एवढे 5 घटक आहेत वेगवेगळे आणि मग खूपच डायनामिक आहे. तर कोणी काहीही म्हणेल, तुम्ही स्वतःला विचारा आणि स्वतः प्रश्न आणि सिलेबसला क्रॉस चेक करून बघा. आपले लेक्चरही बाजूला राहू द्या, पुस्तके बाजूला द्या. तुम्ही स्वतःला फक्त विचारा, की यू-पी-एस-सीचे प्रश्न समोर ठेवा. एम-पी-एस-सीचे प्रश्न समोर ठेवा. आता एक झालेला पेपर आणि सिलेबस. त्यावरून तुम्ही कुठलाही रेफरन्स वापरा आणि त्यानुसार प्रिपेअर करा. तुम्हाला मार्क येतील. आता राहिला प्रश्न, की यू-पी-एस-सीचे म्हणजे मागच्या काळातले काही प्रश्न खूप डायनामिक बघायला मिळतील आणि एकदम आउट ऑफ द बॉक्स वाटतील. तर तिथे थोडासा प्रॉब्लेम वाटेल. पण अगेन यू-पी-एस-सीचे प्रश्न 13 पासून येत आहेत ना. 2013 आणि आज कुठे 2026 आहे. म्हणजे त्यात किती मोठा काळ लोटलेला आहे. किती मोठे अपडाउन झालेत कोव्हिडसारखे सुद्धा. तर मग त्याच्यात त्याचा पॅटर्नमध्ये काही गोष्टी बदलणार आहेत. पण आपला आयोग आत्ताच सुरुवात आहे आणि 2025 चा पेपर खरंच खूप क्वालिटी होता. त्या टाइपचा प्रश्न क्वेशन पेपर आला तर आपल्याला नक्की तो अटेम्प्ट चांगला करता येऊ शकतो. त्यामुळे आपण असा भर देणार आहेत. बाकी आता अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण वेळोवेळी बोलतच जाऊ, की नक्की आपल्याला कुठे काय करता येईल, कुठे काय-काय ॲडिशन करता येईल. तर आपल्या लेक्चरचा भाग म्हणजे इथं अगेन सांगायचा झाला, तर प्रत्येक लेक्चरच्या शेवटी जसं आपण म्हणलं, की लेक्चरच्या इन बिटवीन ब्रेनस्टॉर्मिंग वगैरे पण बऱ्याच गोष्टी आपण करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला कीवर्ड्स नावाची एक कन्सेप्ट आहे. इम्पोर्टंट कीवर्ड्स. आता ही काही कन्सेप्ट वगैरे नाही, कुठली काही डेफिनिशन वगैरे नाही. पण प्रत्येक टॉपिकला तुम्हाला त्यातले कुठले इम्पोर्टंट कीवर्ड्स तुमच्या लक्षातच असले पाहिजेत. म्हणजे उत्तर लिहिताना तुमच्याकडे काही कीवर्ड्स असलेच पाहिजेत. ते उत्तरात आले तर तुमचं उत्तर अगदी भारदस्त वाटतं. खूप क्वालिटी वाटतं. तर मग त्या कीवर्ड्सवरती सुद्धा आपण वेळोवेळी चर्चा करणार आहे. तर ते तुम्हाला पुस्तकामध्ये एका साइडला कुठेही ते लिहिता येतील. त्यामुळे असा आपला हा एक फ्लो असणार आहे. कुठल्याही काही शंका असेल तुम्ही ते वेळोवेळी विचारू शकता. ठीक आहे? तर आता बघा आपल्या या सिलेबसच्या पहिल्या पॉइंटकडे जाऊया आणि पहिल्या पॉइंटकडे जर आपण आलो, इंडियन इकॉनॉमी आणि काय म्हटलेलं आहे, की इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आणि ग्रोथ डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट. तर बेसिकली काय, की इंडियन इकॉनॉमी म्हटलंय, तर इंडियन इकॉनॉमी जेव्हा हा कीवर्ड येतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला आयोगाने फक्त स्पेसिफिक काही घटक असं दिलेलंच नाही. तो इंडियन इकॉनॉमीबद्दल तुम्हाला ऑल गोष्टी माहितीच पाहिजेत. मग इंडियन इकॉनॉमी आधी कशी होती? आत्ता कशी आलेली आहे? म्हणजे इंडियन इकॉनॉमी फॉर्म झाली तेव्हा एक प्रकारे आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण बघत असतो. ब्रिटिशच्या काळामध्ये काय, की आपल्याकडे
जे आपले देशी उद्योग वगैरे होते, तर देशी उद्योगांचा जो काही उत्पादन आहे, जे फायनल गुड आहे, तर ते मग कसं ब्रिटनला पाठवलं जायचं. कसा संपत्तीचा निचरा व्हायचा. मग आपल्याला ड्रेन ऑफ वेल्थ आपल्याला माहिती आहे. दादाभाई नौरोजींनी एक प्रकारे पॉवर्टी मोजली होती आणि मग संपत्तीचा निचरा झाला. कशी आपली संपत्ती वाहून नेली आणि मग आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याच देशासमोर बेसिक गोष्टीच होत्या किंवा बेसिक अडचणीच काय होत्या, की मग आपल्या लोकांना मेन अन्नधान्याची सुरक्षा देणं, मेन आपल्याला जे काही कृषीवर बेस आपली इकॉनॉमी आहे, तर लोकांना रोजगार पुरवणं किंवा ज्यांना जमिनी नाहीत, तर त्यांना जमिनी देणं. तर अशा बेसिक गोष्टींमधून आपलं नियोजन पुढे आलेलं आहे. म्हणजे आपली इंडियन इकॉनॉमी स्वातंत्र्याच्या वेळेस कशी होती, स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यातून कशी आलेली. मग त्याच्यामध्येच मग इथं प्लॅनिंग हा पॉइंट जो आलेला आहे. तर प्लॅनिंगमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रिलिम्स एक्झामला करताना सगळं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये करतो. सगळ्या फॅक्चुअल गोष्टी करतो. पण इथं आपल्याला प्रश्न तसे नाहीत येणार आहेत. आपल्याला प्रश्न असा येईल, की इंडियन इकॉनॉमीचं प्लॅनिंग इनिशियलपासून ते आत्तापर्यंत कसं-कसं बदललेलं आहे? आणि मग सध्याच्या घडीला आपल्या प्लॅनिंग समोर काय आव्हाने आहेत? कुठले चॅलेंजेस आहेत? किंवा आपल्या प्लॅनिंग राबवण्यासाठी किंवा आपल्या इंडियन इकॉनॉमीचं ओव्हरऑल स्ट्रक्चर राबवण्यासाठी आपल्याकडे नीती आयोग आहे. मग नीती आयोगासमोर सध्या चॅलेंजेस काय आहेत? आणि प्लॅनिंग कमिशन कसं यशस्वी झालं याबाबतीत आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तो इथं आपल्याला सिलेबसबाबत जर बघितलं इंडियन इकॉनॉमीमधल्या सध्याच्या ट्रेंडबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमीचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. आता स्ट्रक्चर म्हटलं की काय? मूळ किंवा गाभा त्याचा. मग तो गाभा काय आहे? तर मग भारतीय अर्थव्यवस्था कुठल्या पिलरवर उभी आहे? कुठल्या पिलरवरती आहे? तर महत्त्वाचे 3 आपले पिलर आहेत. मग त्याच्यामध्ये कृषी सेक्टर पण आहे, इंडस्ट्री पण आहे आणि सर्व्हिस पण आहे. मग त्यांचं तुम्हाला डिटेलिंग माहिती पाहिजे, की मग कृषीमधचा वाटा नक्की कसा आहे? किंवा मग सर्व्हिसेसचा कसा आहे? इंडस्ट्रीचा कसा आहे? त्याच्यामधला रोजगार कसा आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इंडियन इकॉनॉमीमध्ये येतात. बदलते एक प्रकारे ट्रेंड्स आपण म्हणूया. जागतिक लेव्हलला आपण इतर इकॉनॉमी सोबत कसं इंटरॅक्ट होतोय, जागतिकीकरणाचे इम्पॅक्ट कसे झालेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्या अंतर्गत बेसिक बघायच्या आहेत. आणि मग नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन गोष्टींचे चॅलेंजेस हे आपल्याला त्याच्यावरती चर्चा करायची आणि मग प्लॅनिंगच्या संदर्भातले इश्यू, रिसोर्स मोबिलायझेशन मग त्याच्यामध्ये रिसोर्स अनेक प्रकारचे आले. मग त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स पासून ते पार मग आपले जे नॅचरल असेल, फिजिकल असतील, या सगळ्या रिसोर्सवरती आपल्याला बोलायचं आणि त्याचे इश्यूज आणि मग त्याच्या आपल्याकडे एडवांटेजेस काय आहेत किंवा त्याचा स्कोप कसा आहे आणि त्याचा एक प्रकारे चॅलेंजेस कसे आहेत, या गोष्टीवर बोलायचे प्रश्न तिथेच फ्रेम होतो. म्हणजे इथला कीवर्ड उचलून आपल्याला तिथं क्वेश्चन केला जातो. तर आपल्याला क्वेश्चनही बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग ग्रोथ एंड डेव्हलपमेंटची बेसिक कन्सेप्ट अगेन माहिती असेल आपण प्रिलिम्स एक्झामला किंवा आधीच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला ते केलेले असते. पण त्या बेसिक संकल्पना आपण केल्यात किंवा काही अर्थतज्ञांच्या आपण डेफिनिशन केल्या होत्या. पण त्या डेफिनिशनच्या व्यतिरिक्त आपल्याला मेन कंटेंट करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तुलनात्मक गोष्टी बघणं गरजेचं आहे, जिथे की आपल्याला आयोग प्रश्न विचारतो. मग ह्या गोष्टी झाल्या. सो याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर येतो. कारण का मग त्याच्यामध्ये यूथ, परत मग नवीन गोष्टी येतात. आता एआय आलेले आहे. मग एआयमुळे रोजगार गेलेत किंवा जाणार आहेत अजून भविष्याच्या काळामध्ये. नवीन रोजगार येणार पण आहेत. अशा ज्या वेगवेगळ्या चर्चा आहेत किंवा जे वेगवेगळे अभ्यास आपल्या समोर आलेले आहेत, त्याच्यातनं आपल्याला इंडियन इकॉनॉमी समोर अगेन काय चॅलेंजेस आहेत, तर यावरती प्रश्न येऊ शकतो. ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. सो हा पॉइंट जर आपल्याला त्या कंटेंटने जर तयार झाला, तर याच्यावरती कुठल्याही टाइपचा जरी क्वेशन आला, तरी बेसिक गोष्टी आपल्याला त्या लिहिता येतील आणि मग ॲडव्हान्स जेव्हा क्वेशन अगेन फॉर्म होतो, तर तिथं मग काही गोष्टी आपल्याला लावता येतात. सो अगेन लक्षात घ्या, की आन्सर रायटिंग करणं तसं बघितलं तर खरंच खूप सोपं आहे. कारण का? पुन्हा एकदा लक्षात घ्या, की जेव्हा एखादा क्वेशन येतो, तर त्या क्वेशनमधल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला अननोन नसतात. काही ना काही गोष्टी आपल्याला माहिती असतात. फक्त त्यांचं इंटररिलेशन आपल्याला लिहायचं असतं. इंटरलिंकिंग गोष्टी करायच्या असतात, तर त्या आपल्याला महत्त्वाच्या आपण रँडम काय करू, की यू-पी-एस-सीचा मला वाटतं रिसेंटचाच 25च्या मेन्सला आलेला एक क्वेशन आहे. तर तो आपण घेऊया आणि त्याच्यावरती आपण एक चर्चा करूया. बघा आता मी क्वेशन तुमच्यासमोर आणले इंग्लिश आणि मराठीमध्ये इथं. इंग्लिश आणि हिंदीमध्ये क्वेशन असतो यू-पी-एस-सीच्या पेपरमध्ये. तर आपण बघूया, की पहिल्या टॉपिकला लिंक होणारा क्वेशन कुठला आहे आणि त्याच्यामध्ये बघा आता पहिल्या टॉपिकमधला हा पण आहे. ह्युमन डेव्हलपमेंट एच-डी-आय आणि आय-एच-डी-आय किंवा इन्क्लुसिव्ह ग्रोथ वगैरे त्याच्या संदर्भाने आहे. आणि ठीक आहे, इन्क्लुसिव्ह ग्रोथचा आपला ॲक्चुअली सिलेबसचा पुढचा पॉइंट आहे. म्हणजे तुम्ही जर इथं सिलेबसमध्ये बघितलं इन्क्लुसिव्ह ग्रोथ आपला हा सेकंड नंबरचा पॉइंट आहे. तर त्यावेळेस आपण त्या क्वेशनचं डिस्कशन करूया. आता आपण पुढचा क्वेशन बघा हा सेकंड नंबरचा. सेकंड नंबरचा क्वेशन काय? व्यवस्थित वाचून घेऊया. काय म्हणलंय? व्हॉट आर द चॅलेंजेस बिफोर? आता चॅलेंजेस हा कीवर्ड आला म्हणजे आपल्याला चॅलेंजेसबद्दल लिहायचंय. आव्हाने आपण त्याला म्हणतो. काय आव्हाने आहेत? कशा संदर्भात? इंडियन इकॉनॉमीच्या समोर. कशाच्या संदर्भात? भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काहीतरी चॅलेंजेस आहेत, आव्हान आहेत. म्हणजे कधी किंवा कशाबद्दल? तर व्हेन द वर्ल्ड इज मूव्हिंग अवे फ्रॉम फ्री ट्रेड. आता लक्षात घ्या. इथं अगेन कीवर्ड आला. चॅलेंजेस हा एक कीवर्ड आहे.
मूव्हिंग अवे फ्रॉम फ्री ट्रेड अँड मल्टीलॅटरलिझम टू प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. फ्री ट्रेड आणि मल्टीलॅटरल पासून कुठे मूव्ह होतोय? टू प्रोटेक्शनिझम अँड बायलॅटरलिझम आणि पुढे म्हटलेलं आहे सब क्वेश्चन अगेन. आता इथं क्वेश्चन संपला पहिला. सब क्वेश्चन हाऊ दीज चॅलेंजेस टू बी म्हणजे हाऊ चॅलेंजेस बी मेट. प्रश्न समजून घ्या. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने कुठली आहेत? कधी? जेव्हा जग कुठे चाललंय? एक प्रकारे मुक्त व्यापारापासून आणि बहुपक्षीयवादापासून किंवा त्याला आपण काय म्हणतो? येस, बहुपक्षीयतेपासून दूर चाललंय. आता मुक्त व्यापार आणि बहुपक्षीयता हे माहितीच पाहिजे. कीवर्ड्स आलेत. तो मुक्त व्यापार म्हणजे काय? की जसं समजा आता आपण आसियान कंट्रीज सोबत केलेला आहे. आपण सार्क देशांसोबत केलेला आहे किंवा आपण अगेन इतर देशांसोबत जो फ्री ट्रेड एग्रीमेंट केला त्याला आपण काय म्हणतो? एफ-टी-ए म्हणतो. फ्री ट्रेड एग्रीमेंट. तर हा जो फ्री ट्रेड एग्रीमेंट आहे म्हणजे काय? की जो देश असा करार करतो तर एकमेकांवरती कुठल्याही व्यापाराची बंधनं लादली जात नाहीत. त्यामुळे काय होणार आहे? की मालाची आयात-निर्यात इझिली होणार आहे. त्यामुळे प्रत्येक इकॉनॉमीला ग्रो व्हायला चान्स असणार आहे. मग आता हा फ्री ट्रेड असल्यामुळे काय होतं, की मल्टीलॅटरलिझम म्हणजे अगेन काय, की मग जसं सार्क आपण म्हणलं, आसियान म्हटलं, की अनेक देश एकत्र येतात आणि मग एकत्रित करार म्हणतात. म्हणजे समजा आपण जर बघितलं एक प्रकारे, की अनेक देश एकत्र आले. मग हे जे बहुपक्षीयचे करार केले, तर याच्यामधून म्हणजे एक प्रकारे फ्री ट्रेड आणि मल्टीलॅटरलिझम याच्यापासून आता जग दुसरीकडे जातंय, असं ऑलरेडी म्हटलेलं आहे आता. कुठे जातंय जग? तर संरक्षणवादाकडे. थोडक्यात काय प्रत्येक देश स्वतःला प्रोटेक्ट करतोय. जग एक प्रकारे जग म्हणजेच काय वेगवेगळे देश तर एकमेकाला प्रोटेक्ट करतायत. म्हणजे स्वतःलाच प्रोटेक्ट करतायत. एकमेकाला पण नाही, स्वतःला. आणि ते कुठे वळतायत तर बायलॅटरलिझम म्हणजे काय? वन टू वन. बायलॅटरलिझम म्हणजेच काय? तर इंडिया, भारत देश आहे आणि भारत देश आणि दुसरा म्हणजे अमेरिका. फक्त हे 2च देश. त्यांना ग्रुपचं बाकी घेणं-देणं काही नाहीये. तर त्यांना एकत्रित सेम करार अनेक देशांसोबत नाही किंवा WTOचं आपण उदाहरण घेतो, की WTOच्या अंतर्गत जे देश येतात सदस्य, तर त्यांना जे मेन कॉमन मॅन्डेट आहे, तर ते फॉलोच करावं लागतात. कॉमन नियम फॉलोच करावे लागतील. मग त्याच्यामध्ये काय होतं, की एखाद्या देशाला फायदा होतो, एखाद्या देशाला तोटा होतो, असं त्या प्रत्येक देशाचं मत येतं. मग या केसमध्ये जग काय होतंय, की आता ह्या फ्री ट्रेडपासून दूर जातंय, मल्टीलॅटरलिझमपासून दूर जातंय. मग या केसमध्ये भारतासमोर कुठली आव्हाने आहेत, हा प्रश्न आहे आपल्याला. म्हणजे हा प्रश्न आपल्याला अरेंज करा म्हणजे आपलं लिहावाच लागेल. 10 मार्काचा जर क्वेश्चन असेल, तर असं समजूया, की 5 मार्कासाठी हा फर्स्ट हाल्फ असणार आहे, की कुठले आव्हानं आहेत. मग चॅलेंजेस आपण लिहू शकतो. मग तुम्ही उत्तरात जर आलात त्या क्वेश्चनच्या अंतर्गत, की आव्हाने असं टायटल टाकलं. भारतासमोर मग जग असं एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असताना भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर कुठली आव्हाने आहेत किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर खालीलपैकी आव्हाने आहेत. तुम्ही 1 to 3 रोमन म्हणजे तुम्ही 1 to 3 असे त्याच्यामध्ये डिजिटमध्ये पण टाकू शकता डायरेक्टली, की भारतीय अर्थव्यवस्थेसमोर कॉमन आव्हान आहे. बेसिकली काय? एक तर मग आपलं जे उत्पादन क्षेत्र आहे, उत्पादन क्षेत्र आपण जे वाढवत आहोत, तर उत्पादन क्षेत्र वाढवण्यामध्ये अडचणी आहेत. कारण उत्पादन क्षेत्रामध्ये आपण अनेक देशांच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा आपल्या देशाच्या म्हणजे आपल्या देशाच्या उभारीनुसार जसं आपण मेक इन इंडियामधून काय करतोय, की जगाच्या ज्या डिमांड्स आहेत, तर त्या आपल्या देशामध्ये बनवतो, तर त्याच्यावर कुठेतरी बंधनं येऊ शकतात. कारण का आपल्या देशात म्हणजे अनेक देशांसोबत फ्री ट्रेड हा नियंत्रणात येईल. तर त्याच्यावरती आपल्याला काम करता येणार. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे आता तुम्ही अगेन सिक्वेन्स कसाही लिहा. जे सुचतंय ते मी पटपट तुम्हाला सांगतोय. समजा सर्व्हिस सेक्टर आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण बेसिकली काय करतोय, की आपल्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतोय वेगवेगळ्या कंट्रीजला. त्याच्यामध्ये पण अमेरिका झालं, इंग्लंड झालं, इव्हन मग युरोपियन काही कंट्री आहेत, की तिथं आपलं सर्व्हिस सेक्टर एक्सपोर्ट होतंय. ह्या केसमध्ये सर्व्हिस सेक्टरवरती बंधन येऊ शकतं. कारण का प्रत्येक देशाने जर समजा संरक्षणवादी धोरण आखलं आणि स्वतः संरक्षणवादी म्हणजेच काय? एखादा देश म्हणेल, की जाऊ द्या आम्ही भारताकडून आयात करतोय, तर ते नको आयात करायला आम्ही स्वतःच स्वतः निर्माण करू. मग त्या केसमध्ये आपण काय करायचं? आपली इकॉनॉमी डाउन होईल ना, हे चॅलेंज आहे. त्याच्यानंतर कुठलं चॅलेंज अजून येऊ शकतं? आपल्याकडे महत्त्वाचा एफ-डी-आय येतो. मग प्रत्येक देशाने आता एफ-डी-आय का येतो? त्या देशाचे, त्या कंपनीचे आपल्या देशामध्ये काहीतरी स्टेक्स असतात. मग जर समजा अशा व्यापारीकरणाकडे जर वळल्या म्हणजे अशा मल्टीलॅटरलिझमकडून अगेन प्रोटेक्शनिझमकडे, संरक्षणवादाकडे जर वळले देश, बायलॅटरलिझमकडे वळले, तर त्या केसमध्ये एफ-डी-आयवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. हे मोठं चॅलेंज आहे आपल्या इकॉनॉमी समोर. ते आपण लिहिलं पाहिजे. असे अनेक चॅलेंज मग तुम्ही आव्हानामध्ये कमीत कमी 5 पॉइंट तर लिहायलाच पाहिजेत, की हे आव्हाने आहेत. मग त्यानंतर पुढच्या टप्प्यात जरी अशी आव्हाने असली, मग एक वाक्य आपण लिहिलं पाहिजे त्याच्यामध्ये क्लिअरली. जरी वरीलपैकी आपल्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने असले, तरीही त्यावरती आपल्याला मात करता येऊ शकते आणि ते मात करण्यासाठीचे उपाययोजना उपाययोजना आपल्याला खालीलपैकी
पाहता येतील. म्हणजे आता अगेन वाक्य थोडं मोठं होईल. तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता. कारण का प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटले बघा, की हाऊ दीज चॅलेंज बी मेट म्हणजे एक प्रकारे या चुनौतियोंचा म्हणजे या एक प्रकारे चॅलेंजेसचा इन चुनौतियों का सामना किस तरह किया जा सकता है. मग त्या आव्हानांना आपण सामोरं जाण्यासाठी म्हणूया टायटल तुम्ही कसंही द्या प्रश्नानुसार. तुम्हाला कंटेंट तसं लिहायचंय. प्रश्नामध्ये अपेक्षित आहे ते. मग प्रश्न तुमचा ॲड्रेस झाला, की तुम्हाला 10 पैकी चांगले मार्क मिळतात. मग तुम्ही इथं लिहू शकता ना उत्तरामध्ये, की या आव्हानांना सामना करण्यासाठी लिहा. सामना करण्यासाठी खाली उपाययोजना. मग काय लिहू शकतो आपण, की एक तर मग काय तर अशा जे आपण बघा आपली इकॉनॉमीचं जे एक बेसिक स्ट्रक्चर आहे, की आपण समजा सर्व्हिसेस पर्टिक्युलर देशांनाच आपण निर्यात करतो. जर त्या देशांनी तसं जर धोरण राबवलं, तर आपल्याला अगेन नवीन देश शोधले पाहिजेत, की ज्या ठिकाणी आपल्या इंडियन इकॉनॉमीचे उत्पादनं त्या देशांमध्ये विकले जाऊ शकतात. तर त्या देशांसोबत आपण वेगवेगळे करार केले पाहिजेत किंवा त्या देशांसोबत आपण मॅच झालो पाहिजे. त्यांच्यासोबत फ्री ट्रेड एफ-टी-ए करायला जर चान्स मिळाला, तर तो करू शकतो किंवा आपण सुद्धा बायलॅटरल करार करत असताना किंवा आपण बायलॅटरल रिलेशन करत असताना की आपली जी उत्पादनं आहेत, तर ती त्या कंट्रीमध्ये विकली जाऊ शकतात. तर त्यासाठी त्या देशांसोबत करार करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर म्हणजे हे असे एक्झाम्पल्स किंवा असे एक पॉइंट्स तुम्ही लिहू शकता. सेकंड पॉइंटमध्ये तुम्ही परत काय लिहू शकता? एफ-डी-आयला गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पुन्हा एकदा, की आपल्या देशामधले जे इमर्जिंग सेक्टर्स आहेत किंवा जे जागतिक लेव्हलला सुद्धा इमर्जिंग गोष्टी लागतात, तर त्याच्यामध्ये आपण गुंतवणुकीला आकर्षित केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये एआय बेस्ड टेक्नॉलॉजी कारण का आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे अगेन किंवा आपल्याकडे सर्व्हिसेस आहे. त्याच्यामध्ये आपण ती गुंतवणूक मागवू शकतो. या अनेक गोष्टी आहेत, की ज्या आपण त्या चॅलेंजेसवरती काम करू शकतो. मग आपल्याला जर हे घटक लिहिता आले, तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आलं लक्षात? आता ह्याच्यात म्हणजे अजून तुम्ही इनोव्हेटिव्ह अजून विचार करा, की काय लिहिता येऊ शकतं आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये जसं की अगेन जागतिक लेव्हलची गरज काय? सगळेच देश कशाकडे चाललेत? ग्रीन एनर्जीकडे चाललेत. मग ग्रीन एनर्जीसाठी आपण काही इनिशिएटिव्ह घेतलं, तर मग जगाचं लक्ष आपल्याकडे येईल. मग ग्रीन एनर्जीमधली उत्पादनं, मग भले मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असू द्या किंवा एक प्रकारे सर्व्हिसेस आपण कुठल्या देण्या असू द्या, ती जर केली तर आपल्या इंडियन इकॉनॉमीला फायदा होईल. आपल्याला त्या चॅलेंजेसवरती मात करता येईल किंवा आपण त्याला म्हणतो एक प्रकारे उत्पादनांचं डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन. त्याला आपण मराठीमध्ये शब्द खूप छान आहे, विविधीकरण. म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला आधी जे म्हटलं, की लेक्चरमध्ये आपल्याला कीवर्ड्सवरती फोकस असणार. तर असे कीवर्ड्स जाणीवपूर्वक लिहायचे, की उत्पादनांच्या विविधीकरणावरती आपण भर दिला पाहिजे. उत्पादनांचं विविधीकरण म्हणजे जे तेच-तेच आपण उत्पादन करतो, तर अगेन रिक्वायरमेंट समजा आता आफ्रिकन कंट्रीज वेगवेगळ्या त्या इमर्जिंग आहेत थोड्या-थोड्या. तर त्याच्यामधली बाजारपेठ ओळखली पाहिजे आपण, की तिथं इंडियन इकॉनॉमीचे उत्पादन आपण निर्माण करून तिथं निर्यात करू शकतो. जेणेकरून त्याच-त्याच कंट्रींचा एक प्रकारे जर आपल्याला तोटा होत असेल, की त्यांच्यासोबत आपण व्यापार करून किंवा अशा बाबतीत जर जग जाते संरक्षणवादाकडे आणि अगेन लॅटरलकडून बायलॅटरलकडे, तर आपण नवीन देशांसोबत करार केले पाहिजेत. तर ह्या गोष्टी आपल्याला तिथं अगेन लिहिता येतील, विविधीकरण करता येऊ शकतो. हे पॉइंट्स लिहा. आपल्याला उत्तरं मिळतील आणि मग शेवटी कन्क्लूड करत असताना आपल्याला तुम्ही कसंही वाक्य टाका अगेन परत तेच, की जरी जग इकडून इकडे जात असलं वगैरे तरी त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय करता येईल, की भारत हा इमर्जिंग कंट्री आहे. भारतामधील उत्पादन हे जगाची गरज भागवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही कसंही वाक्य ह्याच्यामध्ये शेवटी एंड करताना अगेन जो आपण म्हणतो, की पॉझिटिव्ह एंड झाला पाहिजे. कारण का प्रश्नामध्ये काय म्हणलंय, की समस्या ओरिएंटेड प्रश्न आहे. काहीतरी समस्या सांगितल्या, त्या समस्यावरती पण. अगेन 10 मार्काचा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही स्कोप नाहीये. अशा टाइपचा जर प्रश्न आला तर आपल्याला तो अॅड्रेस करता येतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. अजून आपल्या कंटेंटकडे आपण गेलोच नाही. पण तुम्हाला एक वातावरण होणं गरजेचं तयार होणं गरजेचं आहे, की आपल्याला या टॉपिकमध्ये करायचंय काय नक्की? आणि आपल्याला म्हणजे ठीक आहे, सरळ-सरळ आपण या अगेन पुस्तकामधून जर कंटिन्यू केलं आणि प्रत्येक पॉइंट वन टू वन आपण सांगत गेलो, तर ते घटक आपल्याला प्रश्नामध्ये येणारच आहेत किंवा ते प्रश्नात लिहिता येतील. पण मग ते कसे लिहिले पाहिजेत? प्रॉपर प्रश्न कसा ॲड्रेस करायचा आणि प्रॉपर या पॉइंटला सुद्धा आपल्याला तिथं कसं मार्क करायचं, कसं टाकायचंय, ह्या गोष्टीवर आपला भर राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी ह्या ॲडिशनल बघायला मिळतील, की ज्या तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेशन बेस असतील आणि आपण त्या गोष्टी वन बाय वन करणार आहेत. आता थेटपणे जर आपण जायचं म्हणलं अगेन क्वेशन आपण परत वेळोवेळी ते घेऊया किंवा एक शेवटचा क्वेशन म्हणजे सुरुवातीला घेऊया, की आपल्या रिसेंटच्या पेपरमध्ये आयोगाने आपल्याला जो पहिल्या टॉपिकवरती विचारला, तर त्या क्वेशनवरती आपण एक जनरल चर्चा करू आणि मग लगेच पुढे जाऊया. बघा पहिला प्रश्न इन्क्लुसिव्ह ग्रोथबद्दल आलेला आहे. की पॉइंट शोधायचे. प्रश्नामध्ये नक्की कुठल्या की पॉइंटवरती विचारलेले आहे. सेकंड क्वेशन जेंडर बजेटिंगच्या बाबतला आहे. ठीक आहे. नंतर इंडस्ट्रीच्या संदर्भातला आहे. म्हणजे आपल्याला फूड प्रोसेसिंग बाबत आहे तिसरा क्वेशन. चौथा क्वेशन लँड रिफॉर्म बाबतचा आहे.
जो टॉपिक आपल्याला ऑलरेडी सिलेबसमध्ये दिलेला आहे. 5वा क्वेश्चन हा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आपल्याला इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स ह्या दोन्ही टॉपिकला रिलेट होणारा हा क्वेश्चन आहे. तर तो पण आपल्याला महत्त्वाचा आहे. तो आपण नंतर बघूया. हे पहिले 5 प्रश्न इकोचे. नंतर पुढच्या 11 नंबरपासून परत इकोचे प्रश्न बघायला मिळतील. आता हा पॉइंट बघा. 11 नंबर प्रश्न एकदम क्वालिटी प्रश्न आयोगाने विचारला आणि सिलेबसला लिंक होतो. थेटपणे काय म्हटले, की भारतातील आर्थिक नियोजन. आता नियोजन हा शब्द आला सिलेबसच्या पहिल्या पॉइंटमध्ये नियोजन आहे. तर भारताच्या आर्थिक नियोजनात संरचनात्मक की पॉइंट लक्षात घ्या आणि संस्थात्मक अडथळ्यांमुळे मर्यादित राहिले. म्हणजे भारतीय आर्थिक नियोजन म्हटलंय, जे की प्लॅनिंग आपण केलंय स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत, तर ते लिमिटेड राहिले. कशामुळे लिमिटेड राहिले हे पण सांगितलं. कशामुळे? तर स्ट्रक्चरल गोष्टीमुळे, इन्स्टिट्यूशनल गोष्टीमुळे. मग तुम्हाला इथं क्लिअरली माहिती पाहिजे, की स्ट्रक्चरल म्हणजे काय? स्ट्रक्चरलमध्ये काय येतं? इन्स्टिट्यूशनलमध्ये काय येतं? आणि याचं चिकित्सक विश्लेषण करा म्हटलेलं आहे. चिकित्सक विश्लेषण म्हणजे काय? क्रिटिकली एक्झामाइन म्हणजे इथं आपल्याला निगेटिव्ह अर्थाने लिहायचं नाही, तर त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला इथं डिस्कस करायच्यात, की बाबा हे का नक्की लिमिटेड राहिलेलं? म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण आता एक एक्झाम्पल घेऊया. स्ट्रक्चरलमध्ये अडथळे कुठले आलेत भारतीय नियोजनातले? मग सुरुवातीला आपली इकॉनॉमी शेती बेस होती. आज सर्व्हिस बेस आहे. हे आपल्या इकॉनॉमीचं स्ट्रक्चर आहे. मग हे स्ट्रक्चरल बदल होत आल्यामुळे काय झालं, की भारतीय नियोजन ते सक्सेसफुल तेवढं राबवणं शक्य नाही झालं. कारण का? ड्रास्टिकली चेंज झाला ना. म्हणजे कृषीमध्ये आपण कुठेतरी उभारी घेत होतो. ग्रीन रिव्होल्यूशनपासून आपण उत्पादनाला वाढ दिली. पण मग झालं काय, की सर्व्हिस सेक्टरच वाढलं पुढे. मग ह्या मधल्या पिरियडमधला जो इंडस्ट्रियल पार्ट आहे, तर तो इंडस्ट्री पार्ट हा मिसिंग राहिला बऱ्यापैकी. त्यामुळे इंडस्ट्रीचं कॉन्ट्रिब्युशन तुम्ही बघा जी-डी-पीमध्ये. स्वातंत्र्याच्या वेळेसही जेवढं होतं, तर त्याच्याच आसपास आत्ताही आहे. मग इंडस्ट्री आपलं वाढलंच नाही. म्हणजे हा एक प्रकारे काय झालं, की मर्यादित राहिलं आपलं नियोजन. इंडस्ट्रियल सेक्टर वाढलंच नाही. हे लिहिता आलं पाहिजे. संरचनात्मक अडथळे कुठले? मग चिकित्सक विश्लेषण जेव्हा म्हटलंय, तर तुम्हाला हे मर्यादित का राहिलं याची कारणे लिहायचं. व्हाय? आणि मग ती मर्यादित राहिले त्याची कारणं, त्याचं एक्सप्लेनेशन आणि जे काही पॉझिटिव्ह गोष्टी पण घडल्या तर त्या लिहायच्या. मग तुम्ही लिहू शकता 2 टायटल उत्तरामध्ये. अगेन किती मार्काचा प्रश्न आपल्याला? 15 मार्काचा प्रश्न आहे. मग तुम्हाला एक प्रकारे स्ट्रक्चरल सुरुवातीला लिहायचे आणि तुम्हाला एक प्रकारे संस्थात्मक अडथळे लिहायचे आणि मग पॉझिटिव्ह कन्क्लूड करायचं, की हे जरी असं असलं तरी मग आपल्याला पुढे असं-असं करता येऊ शकतं, असं-असं करता येईल. तर हे असं-असं हे जे शब्द मी वापरतोय, तर त्याच्यामध्ये खूप मोठा मीनिंग दडलाय, की त्याच्यात आपल्याला पॉइंट्स फिल करायचे हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर स्ट्रक्चरलमध्ये हे एक जस्ट उदाहरण सांगितलं. एम्प्लॉयमेंटचं उदाहरण आहे किंवा आपल्याकडे बेरोजगारीचं उदाहरण आहे, की जे स्ट्रक्चरल बदल झालेले नाहीयेत मेजर. अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न तोच राहिलाय. गरिबीचा प्रश्न तोच राहिला, पॉव्हर्टीचा. हे कुठले आहेत? स्ट्रक्चरल प्रॉब्लेम राहिलेत आणि त्याच्यामुळे नियोजन हे लिमिटेड राहिलेलं आहे. पॉप्युलेशन वाढीच्या बाबतीतलं झालं. ह्या गोष्टी आपल्याला मांडायच्यात आणि संस्थात्मक अडथळे कुठले? संस्थात्मक अडथळे म्हणजे संस्थात्मक गोष्टी माहिती पाहिजे. मग तिथे तुम्हाला प्लॅनिंग कमिशन माहितीच पाहिजे. मग प्लॅनिंग कमिशनची रचना कशी होती? प्लॅनिंग कमिशन ॲक्चुअली वर्क कसं करत होतं? आणि त्यामुळे आपलं नियोजन कसं लिमिटेड राहिलं? मग प्लॅनिंग कमिशनला काय आहे, की सगळ्यात महत्त्वाचं अगेन आपण ऑब्जेक्टिव्हला जेव्हा करत होते तर टॉप डाउन अप्रोच. टॉप डाउन अप्रोचमुळेच बऱ्याच गोष्टी लिमिटेड पोहोचल्या ग्रामीण भागापर्यंत, लोकलपर्यंत. आणि मग ते करत असताना पैशाचा अपव्यय होणं म्हणा किंवा त्याच्यामधून एक प्रकारे जो अंतिम उद्दिष्ट साध्य करायचं त्याला अनेक वर्ष लागणं म्हणा. तर ह्या गोष्टींमध्ये अडथळे आहेत. म्हणजे याचा अर्थ प्लॅनिंग कमिशन ही आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेममधला महत्त्वाचा की पॉइंट आहे. त्याच्यामध्ये मग एन-डी-सीचा रोल कसा होता बेसिक आपल्याला लिहिता येईल. त्याचबरोबर इन्स्टिट्यूशनल रोलमध्ये आता याच्यात त्यांनी काही टाईम पिरियड दिलेला नाही आपल्याला. टाईमलाईन दिलेली नाही. आज आपण कधी कशात आहोत? 2026 मध्ये आहोत. मग 2026 मध्ये ऑलरेडी 2015 ला आपल्याकडे नीती आयोग आले. याचा अर्थ ऑलरेडी 10 वर्ष होऊन गेलेत. म्हणजे आपल्याला नीती आयोगबाबत सुद्धा गोष्टी इथं लिहिता आल्या पाहिजेत, की प्लॅनिंग कमिशनचे अडथळे किंवा प्लॅनिंग कमिशनच्या मर्यादा दूर करण्यासाठी आपण नीती आयोगकडे गेलो. परंतु नीती आयोगाचे सुद्धा आपल्याला काही मर्यादा जाणवतात. तर त्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत आणि मग याचं विश्लेषण केलं पाहिजे. तर प्रश्नाला आपण जर अशा पद्धतीने ॲड्रेस केलं, तर आपल्याला मार्क येतील. आणि मग आपण हे कंटेंट बघत असताना यावरती फोकस करणार आहेत आणि प्रत्येक क्वेशनला आपण एक प्रकारे ब्रेनस्टॉर्मिंग करणार, की इथं काय-काय यायला पाहिजे, काय-काय असलं पाहिजे होतं. हा पहिल्या टॉपिकला लिंक करणारा प्रश्न बघा थेटपणे 15 मार्काला ना आपल्याला तो चांगला अटेम्प्ट करता आला असता. मला वाटते बहुतेक पहिल्या टॉपिकवरती आपल्याला एकच क्वेशन आलेला आहे हा. नंतर बाकीचे क्वेशन हे दुसऱ्या टॉपिकवरती म्हणजे आपल्या सिलेबसच्या दुसऱ्या पॉइंटकडे आहेत. सो ह्या गोष्टी आल्या लक्षात. तर मग आपण प्रायमरी काय करूया, की आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. मेन गोष्टी त्याच्यातल्या बघूया आणि इथं आता असं नाही होणार, की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लाईन टू लाईनच आपण सांगत बसलोय किंवा
लाईन टू लाईन हे महत्त्वाचं आहे वगैरे असं. तर थेटपणे आपल्याला ब्लॉकमध्ये गोष्टी बघायच्यात, की एक प्रकारे इंडियन इकॉनॉमी इमॅजिन करायची. इंडियन इकॉनॉमीच्या आजूबाजूच्या गोष्टी, त्याच्यामध्ये मग पॉझिटिव्हज, निगेटिव्हज काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत वगैरे अ, त्याला आपण वे फॉरवर्ड म्हणतो किंवा पुढे जाण्याचा मार्ग म्हणतो. ह्या गोष्टींमधून आपल्याला पुढे जायचंय. त्यामुळे ॲडिशनल गोष्टी घेण्याच्या तयारीनेच तुम्ही लेक्चरला बसलेले असाल याची खात्री आहे आणि कुठल्याही काही शंका असतील तुम्ही त्या विचारत चला. ठीक आहे. यू-पी-एस-सीचे प्रश्न आपण परत पुढे टप्प्याटप्प्याने बघूया. ठीक आहे. आपला पहिला टॉपिक भारतीय अर्थव्यवस्था, नियोजन. नियोजनाच्या संदर्भाने परत काही इश्यूज, रिसोर्सच्या संदर्भाने, ग्रोथच्या संदर्भाने, डेव्हलपमेंटच्या संदर्भाने, इम्प्लॉयमेंटच्या संदर्भाने हा आपला पहिला पॉइंट सुरू करतोय आपण. येस, मग आता आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे, की इंडियन इकॉनॉमीचं बेसिक काय आहे? किंवा इंडियन इकॉनॉमीची सध्याची स्थिती नक्की प्रामुख्याने आपल्याला काय पाहायला मिळते? आता बघा, आपल्याला इंडियन इकॉनॉमीची ही वैशिष्ट्ये माहितीच पाहिजेत. आता याच्या आकड्यांमध्ये नक्की बदल होऊ शकतो. मागे-पुढे गोष्टी नक्की बदलतील. जसं आता इकॉनॉमीमध्ये आपलं 4थ्या क्रमांकाला होतं आपण जी-डी-पीच्या ह्याच्यावरती आपण आता 6व्या क्रमांकावरती आहोत. हे आकडे थोडेफार बदलत राहतात. कंटेम्पररी गोष्टी ह्या आपल्याला साइड बाय साइड ॲडिशन करता येईल. तर ते आपण बघू. पण एक जो बेस आहे आपला, तर तो बेस माहितीच पाहिजे. जसं की बघा आता, सगळ्यात महत्त्वाचं की 26 मध्ये चौथी अर्थव्यवस्था जी-डी-पीच्या तुलनेमध्ये आपण म्हणतोय, आपण हे सुरुवातीला दिलंय. पण रिसेंटच्या गोष्टीवरती भारत याच्यामध्ये डाउन झालेला आहे. तुम्ही म्हणाल की मग हा डेटा दिला आणि त्याच्यामध्ये लगेच बदल काय झालाय? अगेन म्हटलं की जसं इकॉनॉमीमध्ये चेंजेस होत राहतात, अप होत राहतात. जी-डी-पीच्या तुलनेत आपण आता सध्याच्या घडीला जर म्हटलं, तर सध्या आपण जेव्हा लेक्चर घेतो, तर त्याच्यामध्ये आपण 6व्या क्रमांकावरती गेलोत. 6th आपली एक प्रकारे इकॉनॉमी झालेली. आता ह्याच्यामध्ये अगेन चेंजेस होतील. म्हणजे आपण एक प्रकारे काय केलं होतं, की जपानला मागे टाकून वरती आलेलो होतो. पण त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जपान आणि यूके परत. जपान आणि यूके आणि त्याच्यानंतर आपण 6व्या नंबरला आहेत. त्याच्यामध्ये मग पहिला कोण आहे? तर अमेरिका आहे. त्या 2 नंबरला चायना आहे आणि 3 नंबरला जर्मनी आहे. तर आपण जर्मनीला क्रॉस करू असं एक चाललं होतं. आता ही आकडेवारी अगेन लक्षात ठेवायची गरज नाही सिक्वेन्स वगैरे. कारण का आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहिताना असे रँकिंग वगैरे सलग सगळ्या देशांची नावं वगैरे लिहिण्याची गरज नसते. फक्त आपण याच्यामध्ये ॲडिशन करू शकतो, की जगातील 4थी अर्थव्यवस्था आपण झालो होतो. त्यामुळे हा पॉइंट आपल्यासाठी एडवांटेज आहे, की 2025 मध्येच आपण ही इकॉनॉमी बनलो होतो. परंतु मग नजीकच्या काळामध्ये परत आपला जी-डी-पी डाउन होऊन काय झालेलं आहे. मग आता ह्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये मग युद्धाचं कारण असेल, त्याच्यामध्ये एक्सपोर्ट आपला कमी झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे एफ-डी-आय कमी होणं, त्या सगळ्या कारणांचा एक परिपाक म्हणजे आपण परत आपला जी-डी-पी जो आहे नॉमिनल जी-डी-पी आपला डाउन झालेला आहे. आपण 4थला होतो ते 6ला स्लिप झालेलो आहोत. तर हा पॉइंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पी-पी-पीच्या तत्वावरती आपण तिसरी अर्थव्यवस्था. तर पी-पी-पी तत्व आपल्याला बेसिकली माहिती आहे. खरेदी शक्ती किंवा खरेदी क्षमता आपण त्याला म्हणतो. थोडक्यात काय तर वस्तू स्वस्त असणं. म्हणजे इतर देशात किंवा चायना आणि अमेरिकेनंतर एक प्रकारे आपल्याला भारत देशामध्ये सगळ्या वस्तू आपल्याला स्वस्त पाहायला मिळतात. त्यामुळेच आपली इकॉनॉमी पी-पी-पी तत्वावरती खूप वरच्या रँकला आहे. 3ऱ्या क्रमांकावरती तर आपल्याला या गोष्टीवरती लिहिता येऊ शकतं, की आपल्याकडे खरेदी क्षमता लोकांची जास्त आहे किंवा खरेदी क्षमता चांगली. म्हणजे थोडक्यात काय ₹100 भारतामध्ये खर्च करणं आणि ₹100 तेच बाहेरच्या देशात खरेदी करणं आणि त्या ₹100त भारतात किती वस्तू येतात किंवा किती गोष्टींची आपण खरेदी करू शकतो. इतर देशात किती खरेदी करू शकतो याच्यातली जर तफावत बघितली, तर भारतात आपण जास्त गोष्टी घेऊ शकतो. त्यामुळे काय होणार आहे, की लोकांची एक प्रकारे क्षमता वाढेल. लोकांना कमी पैशामध्ये आपली उपजीविका करता येऊ शकते. हे पी-पी-पीचं महत्त्व आहे. त्यामुळे खरेदी क्षमतेवरती जर काही प्रश्न आला, तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला लिहिता आले पाहिजेत. हे प्रामुख्याने लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यात अगेन लेक्चरमध्ये हा सांगायचा पॉइंट, की भारताचा जो वृद्धी दर आहे 6.4 ते 7.3 असू नये. आता ही एक रेंज दिलेली. तर नेहमी लक्षात ठेवा, की आयोगाला अशी रेंज जरी आपण उत्तरात लिहिली, तर आपल्याला चालतं. एक्झॅक्ट आकडा माहिती नसेल, तर आपण त्या आकड्याच्या आसपास किंवा तसे शब्द वापरायचे. जसं की आसपास, जवळपास, जवळपास, सुमारे, अ, आपण त्याला म्हणू की अंदाजे. हे कीवर्ड साइडला लिहून घ्या. हे कीवर्ड्स तुम्हाला लिहिले तर फायदा होतो, की अंदाजे एवढी लोकसंख्या आहे, अंदाजे एवढा आपला जी-डी-पी आहे, सुमारे जी-डी-पी जवळपास एवढा पर्सेंट आहे. तर हे चालतं आणि आन्सर रायटिंगमध्ये एक्झॅक्ट आकडा नसेल माहीत, तुम्ही जवळपासचं लिहिताय, तरी पण ते अपील होतं. त्यामुळे लक्षात घ्या. तर आता बेसिकली आपल्याला काय म्हणले, की सगळ्यात महत्त्वाचे मग आव्हाने आपले पर कॅपिटा इन्कम कमी असणं असेल किंवा मग लोकांची विषमता असणे म्हणजे आर्थिक विषमता जास्त असणे किंवा श्रीमंतांकडे जास्त संपत्ती, गरिबांकडे कमी संपत्ती, ही जी तफावत आहे, तर ती आपल्या इकॉनॉमी समोर महत्त्वाचं आव्हान राहिलेलंच आहे. तरीही सध्याच्या घडीला जर आपल्या इकॉनॉमीचे ट्रेंड आपण बघितले, सगळ्यात महत्त्वाचं की वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
जरी आता ठीक आहे, की 4थ्या क्रमांकावरती आपण गेलो, 5व्या होतो, 4थ्यावर गेलो, परत आता 6व्यावरती आलोय. हे जरी शिफ्टिंग झालं असलं, तरी पण मग हे कशामुळे दिसतं? एकतर आपण रँकिंगवरती आलं, त्यामुळे आपली इकॉनॉमी ही वेगाने वाढणारी आहे. त्यामुळे एक जर आपण बघितलं तर आपला जो ग्रोथ रेट आहे, म्हणजे ग्रोथ रेट काय की लास्ट इयरपेक्षा यावर्षी आपण किती ग्रोथ केलेली, कशाप्रकारे आपण जातोय. तर हा जो ग्रोथ रेट आहे किंवा आपण एक प्रकारे भारताचा वाढीचा दर आहे, तर तो एक प्रकारे इतर राष्ट्रांच्या तुलनेत नक्कीच तो चांगला आहे. त्यामुळे आपल्याला एक प्लेन वाक्य असं मिळतं, की भारताच्या इकॉनॉमीचा वाढीचा दर हा अनेक राष्ट्रांच्या तुलनेमध्ये चांगल्या प्रकारे आहे. तर हे एक पॉझिटिव्ह वाक्य चला आपण ते लिहू शकतो. की इंडियन इकॉनॉमीचं पॉझिटिव्हमध्ये लिहू शकतो आपण, इंडियन इकॉनॉमीच्या फीचरमध्ये लिहू शकतो आपण. कुठेही हे वाक्य तुम्हाला फिट करता येऊ शकतं. ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामध्ये अजून काय आहे, आता इथं बघा, हे 25-26च्या तिमाही, दुसऱ्या तिमाहीत म्हणजे आपण त्याला म्हणतो की सेकंड क्वार्टर वगैरे. तर हे एक्झॅक्ट आकडे नसतील तुमच्याकडे हरकत नाही. तुम्हाला माहिती नसतील तरी तुम्हाला अंदाज व्यक्त करता आला पाहिजे, की तो कुठेतरी 8% च्या आसपास आहे, कुठेतरी 7% च्या आसपास आहे. तर हे अगेन अंदाज. कारण जी-डी-पीचा ग्रोथ रेट म्हणा किंवा एक प्रकारे आपल्याला अंदाज व्यक्त केलेला असेल जो, आपल्याला बजेटमध्ये व्यक्त केला जातो किंवा इकॉनॉमिक सर्व्हे जेव्हा येतो, तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षाचा तो ॲक्चुअली कॅल्क्युलेट केलेला ग्रोथ रेट असतो. तर हे आकडे अनेक समोर येतात. मग नक्की तो किती पॉइंट किती लिहायचा? किंवा कशी रेंज आहे? तर याच्यात कन्फ्युजन होतं. सिंपल त्यातनं मार्ग काढायचा, की साधारणपणे आपण म्हणू शकतो, की 7 ते 8% च्या आसपास आपल्याला ग्रोथ रेट पाहायला मिळतो आणि त्याच्यावरून एक आपण कन्क्लुजन काढतो, की एक प्रकारे हा जो ग्रोथ रेट आहे, तर ग्रोथ रेट का शक्य झाला? प्रश्न आपल्याला तिथे तयार होतो, की तो पॉइंट आपल्याला महत्त्वाचा आहे, की का पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या? सगळ्यात महत्त्वाचं, की आपल्या देशांतर्गत मागणी असेल, आपली डोमेस्टिक डिमांड्स असतील किंवा मग उत्पादन जे होते, की एक प्रकारे आपण मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन दिलेलं आहे. आपल्याकडे मेक इन इंडियाला आपण चालना दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जे उत्पादन होते, त्याच्यातून मग जे निर्यात होणं असेल, लोकांच्या डिमांड्स असतील, तर याच्यामुळे ओव्हरऑल जी-डी-पीमध्ये आपल्याला भर पडलेली बघायला मिळते, ग्रोथ होते. तर हे पॉइंट आपले ॲडिशनल तिथं आले पाहिजेत. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, की आपल्याला पॉइंट एक सिंगल भेटला, की वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था त्याला कारणीभूत घटक. हा आपला प्लस पॉइंट झाला, हा वैशिष्ट्याच्या बाबतीत झाला. दुसरा पॉइंट काय सांगतो आपल्याला, आर्थिक आकारमान जे आहे किंवा एक प्रकारे जो आपल्या इकॉनॉमीचा आकार आहे ओव्हरऑल. मग तो आकार जी-डी-पीच्या बाबतीत असू द्या, लोकांची खरेदी करण्याच्या क्षमतेच्या बाबतीत असू द्या, तर त्या दोन्ही तुलना आपल्याला जमल्या पाहिजेत. आता खरेदी क्षमतेच्या बाबतीत आपण म्हणलंच, की आपल्याला कमी पैशामध्ये अनेक गोष्टी भारतात मिळतील. कदाचित त्या गोष्टी इतर देशामध्ये आपल्याला तेवढ्या रुपयांमध्ये किंवा तेवढ्या पैशामध्ये मिळणार नाहीयेत. त्यामुळे खरेदी क्षमता आपली चांगली, पी-पी-पी तत्व चांगलं आहे. जी-डी-पीच्या बाबतीत जर आपण त्याला नॉमिनल जी-डी-पी म्हणतो. नॉमिनल जी-डी-पी म्हणजे काय? तर करंट इयर. करंट इयरला आपण मोजलेला जी-डी-पी, सध्या आपला जी-डी-पी किती? आता याला जर आपण बेस इयर म्हटलं, की जे बेस इयर आपण आता 11-12 होतं त्याचं 22-23 आता चेंज केलेलं आहे. तर हे बेस इयरला जेव्हा आपण मोजतो तेव्हा ॲक्चुअली आकडे मिळतात. त्याला आपण काय म्हणतो रिअल जी-डी-पी. रिअल जी-डी-पी. मग तो रिअल जी-डी-पी कुठल्या बेसवर असतो, की तो स्थिर किमतीला आपण मोजतो. आणि नॉमिनल जी-डी-पी, की तो दरवर्षी बदलणार आहे. प्रत्येक त्यावेळेसची महागाईचा दर असेल, त्यावेळेसचा आपल्याकडे ओव्हरऑल इम्पोर्ट एक्सपोर्टचा डेटा असेल किंवा त्या गुंतवणुकी असतील वेळेवर. तर याच्या माध्यमातून तो डेटा बदलत असतो. पण रिअल जी-डी-पीच्या तुलनेत जर काढलं तर ॲक्चुअल आकडे आपल्याला मिळतात किंवा बेस इयरच्या बाबतीत आपल्याला मिळतात. त्यामुळेच आपण 25 मध्ये काय केलं होतं, की 4थ नंबरला आलतो. हे वाक्य लिहायला पाहिजे. म्हणजे आता मग आपण 6व्या नंबरला आलो तर हे वाक्य चुकीचं ठरतंय का? तर नाहीये. आपल्याला उत्तरात लिहायला हा मोठा पॉइंट आहे, की आपण हे करून दाखवलं होतं. जगासमोर आपली इकॉनॉमी तेवढी ग्रो झालेली होती. सध्याच्या घडीला मग ते कमी होण्यामधली कारणं आपल्याला माहिती आहेत. तर अंदाजे साधारण म्हणजे आपण म्हटलं तर अगेन 4.5 किंवा एक प्रकारे 4.15 ते साधारणपणे 4.5 ट्रिलियनच्या दरम्यान आपल्याला इकॉनॉमी आपली पाहायला मिळते. त्याच्यामध्ये जर आपण आता सध्याच्या घडीला म्हटलं तर ती $4.15 ट्रिलियन वगैरे एवढी आहे. त्यामुळे ते आपला आधीचा जो रेट जो एक ओव्हरऑल आपला जी-डी-पी होता तर तो घटलेला आहे त्याच्यामध्ये. आता खरेदी क्षमताच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर आपण 3ऱ्या क्रमांकावरती आपण ऑलरेडी जर्मनीला इकडं ह्याच्यामध्ये मागे टाकण्याचं ट्राय चाललं होतं आपल्या जी-डी-पीमध्ये, परंतु ते काही शक्य नाही झालं. आपण कमी झालो. तर पी-पी-पी तत्वावरती मात्र अजूनही आपण 3ऱ्या स्थानावर आहे. तर हा पल्स पॉइंट आहे. त्यामुळे इथं तुम्हाला पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या दोन्हींमध्ये तफावत मग का आहे? सगळ्यात महत्त्वाचं, की मग पी-पी-पी तत्वावरची एक प्रकारे इकॉनॉमी आणि एक प्रकारे जी-डी-पीच्या तत्वावरती. जी-डी-पीमध्ये सिंपल आपण काय केलंय, की त्या पर्टिक्युलर आर्थिक वर्षामध्ये ओव्हरऑल जे आपण मग उत्पादनाचं अंतिम मूल्य काढतो किंवा इन्कमचं अंतिम मूल्य काढलं. त्याच्यावरून किती डॉलर जी-डी-पी आपला आहे तो मोजला. आणि या सगळ्या जी-डी-पीवरून किंवा त्या सगळ्या पैशावरून लोकांकडे असणाऱ्या पैशावरून की किती खरेदी क्षमता आहे लोकांची, किती खरेदी करू शकतात लोकं एखादी गोष्ट, तर ती काढतो आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की इतर देशांच्या तुलनेत म्हणजे अमेरिका, चायना जर सोडला, तर इतर देशांच्या तुलनेत आपल्याला वस्तू स्वस्त मिळतात किंवा उपभोग आपण घेऊ शकतो.
सो यामध्ये जर आपण बघितलं, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट येतो, की हा डिफरन्स काय तर पर कॅपिटा इन्कम. आपलं पर कॅपिटा इन्कम हे खूप कमी आहे. पर कॅपिटा इन्कम कसं काढतो आपण, की टोटल जी-डी-पी एक सरधोपटपणे आपण सूत्र सांगूया. जी-डी-पी भागिले आपलं टोटल जर पॉप्युलेशन काढलं, तर पर कॅपिटा आपल्याला काय मिळतो? इन्कम मिळतो. कारण त्यालाच आपण काय म्हणतो? एव्हरेज इन्कम. त्याला आपण काय म्हणतो? आता आपल्याला मॅक्सिमम मराठी शब्द वापरावे लागतील. कारण का आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला मराठी लिहायचं आहे. आपली ही मराठी माध्यमातली बॅच आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला मराठी तर सरासरी, सरासरी उत्पन्न हे शब्द लिहावे लागतील. तर इंडियन इकॉनॉमीच्या समस्येबाबत जर तुम्हाला कुठेही विचारलं काही, तर आपलं सरासरी उत्पन्न कमी आहे हे लिहायचंच. कारण का प्रत्येक व्यक्तीचं इन्कम तेवढ्या लेव्हलचं नाही. त्यामुळे एव्हरेज इन्कम काढलं, तर ते कमी भरतं आणि जे अमेरिका आणि जपानच्या तुलनेत खूपच कमी आहे. जपानचं मला वाटतं जवळपास हे $94,000 पर पर्सन एवढं असावं. एक अंदाजे एकदा चेक करता येईल ते. $94,000 च्या आसपास पर पर्सन पर इयर आणि आपलं कुठेतरी ते 2700 ते $3,000 च्या दरम्यान दरवर्षी एवढं इन्कम आहे. म्हणजे किती तफावत आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचं जर एव्हरेज इन्कम काढलं तर अमेरिकेत किती जास्त आहे म्हणजे याचा अर्थ ती लोकं सगळ्या गोष्टी अफोर्ड करू शकतात, सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणून तर मग भारतामध्ये आपण बघतो, की काही घटक समाजाचा तो एकदम श्रीमंत आहे आणि काही समाजातला घटक एकदम गरीब आहे आणि त्याच्यामध्ये ही मोठी तफावत बघायला मिळते. सो आपल्याला हे माहिती पाहिजे, की आपल्या जी-डी-पीमधलेच एक प्रकारे जरी वाढली असली, म्हणजे आता बघा इथं अजून आपल्याला काही पॉइंट कसे मिळतील, की आपण जरी जी-डी-पीमध्ये प्रोग्रेस करत असलो, तरी पण आपल्याला उत्पन्नामधली विषमता बघायला मिळते. त्यामुळे इथे तुम्हाला कीवर्ड खूप महत्त्वाचा आहे. इथं अगेन उत्पन्न, विषमता कीवर्ड्स लक्षात घ्या. विषमता तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. आपण त्याला काय म्हणतो? इन्कम डिस्पॅरिटी म्हणूया, इन्कम इनइक्वालिटी म्हणूया. तर ही उत्पन्नाची विषमता पाहायला मिळते कारण का मोठ्या म्हणजे श्रीमंत लोकांकडे जास्त संपत्ती आहे, गरिबांकडे कमी आहे. ती विषमता बघतो आपण. हा झाला दुसरा पॉइंट इंडियन इकॉनॉमीच्या वैशिष्ट्याच्या बाबतीत किंवा नक्की स्टेटस काय? त्याच्यानंतर तिसरा पॉइंट जो की आपण प्लॅनिंगच्या बाबतीत आपण नेहमी सांगतो ह्या पॉइंटला, की सगळ्यात महत्त्वाचं काय, की आपली जी इकॉनॉमी वेगवेगळ्या टप्प्यातून आली. सुरुवातीला ती केंद्रित प्रकारची होती किंवा मग त्याच्यामध्ये केंद्र सरकार किंवा सरकार म्हणेल त्याच टाइपचं होतं. एक प्रकारे आपल्याकडे डेमोक्रॅटिक सोशलिझम होता. एक प्रकारे लोकशाही केंद्रित समाजवाद होता, की सरकार ठरवेल लोकांसाठी काय करायचं आहे आणि तो एक प्रकारे लोकांच्या मधूनच येणार होता किंवा आपल्याकडे डेमोक्रसी आहे. आणि त्याच्यानंतर आपण मग एल-पी-जीच्या माध्यमातून पुढे आलो. आपली मिश्र इकॉनॉमी आपली सुरू झाली. थोडक्यात काय तर परत मग आपण प्रायव्हेटायझेशनकडे थोडासा भर दिलेला आहे आणि एक प्रकारे काय केलेलं आहे, की सरकारचा रोल कमी केला. तर ह्या गोष्टींमधून आपली इकॉनॉमी वेगळ्या टप्प्यातून गेलेली. म्हणूनच एक प्रकारे जी नियोजित दृष्टिकोन आहे आपला, तर त्याच्यामध्ये आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था बघायला मिळते. मग मिश्र अर्थव्यवस्थेमुळे काय होतं, सरकारचाही रोल येतो आणि मग प्रायव्हेट सेक्टरचाही रोल येतो. त्यामुळे काय होतं, की बऱ्याच काही गोष्टींमध्ये सरकार परफेक्ट नाही, तर तिथं मग प्रायव्हेट सेक्टर येतं. मग प्रायव्हेट सेक्टर काय येतं? प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट आणतं. प्रायव्हेट सेक्टर चांगल्या तांत्रिक गोष्टी आणू शकतं. प्रायव्हेट सेक्टरकडे मनुष्यबळ आणता येऊ शकतं. तर अशा गोष्टींमुळे काय होतं, की सरकारचा जो अजेंडा आहे किंवा सरकारला जी कामं करायची तर ते करता येऊ शकतं. मग आता काय होतं, की सरकार फक्त आता मालक राहणार नाही किंवा सरकारने फक्त काय करायचं, की मग सगळं काही आपल्याच मालकीचं आणि सगळं म्हणजे सर्व काही सरकारनेच करायचं. तर ते न बनता सरकारने फॅसिलिटेटर बनणं गरजेचं आहे. आणि मग याची सुरुवात आपल्याला कुठे बघायला मिळते? प्लॅनिंगमध्ये जवळपास आपल्याला 7th 5 इयर प्लॅन पासूनच आपण ज्याला म्हणतो, की आपण काय केलं होतं, की एक प्रकारे सजेस्टिव्ह आपण काय केलं होतं प्लॅनिंग सुरू केलं होतं. म्हणजे एक प्रकारे फॅसिलिटेशन करायला सुरुवात केली होती. सायन्स टेक डिपार्टमेंटमध्ये आपण सुरुवात केली. त्याच्यानंतर मग 8व्या 5 इयर प्लॅनपासून आपण काय केलं होतं, की प्रायव्हेट सेक्टरचा रोल वाढवला, गुंतवणुकीला चालना दिली. आपण बरेचसे नियमावली कमी केली. आपण त्याला लिबरलायझेशनमध्ये आलो. तर त्यामुळे शक्य काय झालं, की प्रायव्हेट सेक्टर एक प्रकारे एंटर झालं. त्याला फॅसिलिटी करण्यासाठी सरकार आलं आणि ते आत्तापर्यंत आपण बघतो, की सरकारचा रोल हा सुविधा पुरवणारा बनला. म्हणजे सरकारने काय करायचं, ज्या बेसिक सुविधा लागतील इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे, तर त्या बेसिक सुविधा द्यायच्या किंवा जे क्लिअरन्सेस असतील तर ते द्यायचे आणि एक प्रकारे ज्या क्षेत्रात जे बेस्ट आहे तर ते आणण्याचा एक प्रकारे प्रयत्न इथं केलेला आहे. त्यामुळे काय झालं, की सरकारचे जे मेन एक प्रकारे आपण म्हणूया, की फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत किंवा एक प्रकारे लोककल्याणासाठी जे अजेंडा आहे, तर ते राबवायला सोपं झालं. थोडक्यात आपण हे इकॉनॉमीच्या वैशिष्ट्यामध्ये बघतो, की सरकारने काय केलं, की फक्त मालक नाही बनले, तर सरकारने फॅसिलिटी केलं. त्याच्यामुळे काय झालं, की वेगवेगळे इनिशिएटिव्ह आले. पी-एम गतिशक्ती असेल, तर पी-एम गतिशक्ती म्हणजे काय माहिती? इथं प्रश्नामध्ये आयोग तुम्हाला पी-एम गतिशक्ती डिटेल जरी नाही विचारलं, तरी तुम्हाला बेसिक फक्त गतिशक्तीचं तुम्ही मेन्शन केलं, की तुम्ही पॉझिटिव्हजमध्ये मेन्शन करा किंवा नक्की सरकारच्या इनिशिएटिव्हमध्ये तुम्ही मेन्शन करा. त्याच्या डिटेल लिहिण्याची आवश्यकता नाही. पण इन जनरल तुम्हाला पी-एम गतिशक्ती माहिती पाहिजे.
की ओव्हरऑल आपले जे इन्फ्रा डेव्हलपमेंट आहे. मग त्याच्यामध्ये रस्ते असू द्या, रेल्वे असू द्या, पोर्ट असू द्या, त्याच्यामध्ये डिजिटल डेव्हलपमेंट्स असू द्या, ह्या सगळ्यांना इव्हन म्हणजे पॉवर सेक्टर वगैरे असू द्या, तर सगळ्यांना एकाच हाताखाली आणणं आणि सगळ्यांच्या माध्यमातून जे प्रत्येक आता कारण प्रत्येक गोष्ट लिंक आहे. पोर्ट आले की पोर्टला रस्त्याची कनेक्टिव्हिटी, रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीसोबत रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, एअर कनेक्टिव्हिटी. ह्या सगळ्यांना एकत्रित राबवणं, एक थोडक्यात काय आपण म्हणतो की आपल्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटला गती देणं आणि त्या गतीला शक्ती देणं, या उद्देशाने हा सुरू केलेला इनिशिएटिव्ह आहे. तर त्यामुळे होतं काय, तर आपली इंडियन इकॉनॉमी जी आहे, तर ती मिश्र अर्थव्यवस्था वगैरे जरी म्हटलं आपण, तरी पण याच्या माध्यमातून काय होणार आहे, की सगळ्या सेक्टरला चालना मिळेल. म्हणजे अगेन आपल्या इकॉनॉमीचं हे फीचर आहे लक्षात घ्या. सगळ्या सेक्टरला चालना देण्यासाठी पीएम गतिशक्तीसारखे आपण इनिशिएटिव्ह सुरू केले, जसा प्रोग्राम सुरू केलेत, हा पॉइंट इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं, की उत्पादन आधारित प्रोत्साहन. आता पी-एल-आय बेसिक एक एक्झाम्पल लिहायचं. म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल जरी आलं लिहायला, की सरकारने नक्की हे का आणलं? आपण म्हणतो, की सरकार सुविधा पुरवणारा बनतोय. फॅसिलिटर हा शब्द महत्त्वाचा आहे. कीवर्ड जर आपल्याला लिहायचे म्हटले, तर हा कीवर्ड तिथे इम्पोर्टंट. आता सरकार जर सुविधा पुरवणारा आहे, तर सरकारने काय आणलं, की पी-एल-आय काय आणले? प्रोत्साहन बेस सबसिडी आपल्याकडे आणल्यात. प्रोत्साहन बेस म्हणजे सॉरी उत्पादन बेस सबसिडी आणल्यात किंवा उत्पादन आधारित. थोडक्यात सरकार काय म्हणतं, की तुम्ही असे उत्पादनं तयार करा. सरकारचा एक बेसिक अजेंडा आहे, की सरकार समजा म्हणणं काय, की मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला करायचंय आणि आपल्याला समजा डिफेन्सचे इन्स्ट्रुमेंट निर्माण करायचे आहेत किंवा आपल्याला इव्हन ॲग्रीकल्चरमधला एखादा घटक असेल, की आपल्याला समजा डाळींचं उत्पादन वाढवायचं किंवा मिलेट्सचं उत्पादन वाढवायचं थोडक्यात हे आपण एक्झाम्पल म्हणून सांगितलं. मग ही जी उत्पादनं वाढवायचे तर त्याच्यासाठी जर लोकांनी काम केलं, अगेन प्रायव्हेट सेक्टरने ज्यांनी उत्पादनामध्ये भर केली, म्हणजे सरकारने एक पर्टिक्युलर टार्गेट दिलं आणि हे टार्गेट जर अचीव्ह झालं, थोडक्यात काय उत्पादन शक्य झालं, ते एक्सपोर्ट झालं. एक्सपोर्ट झाल्यामुळे आपल्या इंडियन इकॉनॉमीला फायदा होणार आहे. मग ते जर जेव्हा शक्य होईल, तेव्हा सरकार काय करेल, प्रोत्साहनपर काही भत्ते देईल. म्हणजे भत्ता हा शब्द नाही वापरता येत, पण प्रोत्साहन म्हणून काही सवलती देईल. काही त्याच्यामध्ये बेनिफिट्स देईल. तो पी-एल-आय आपण त्याला म्हणतो, की उत्पादन आधारित आपल्याकडे जे इन्सेंटिव्ह योजना सुरू केल्यामुळे काय झालं, की आपल्या इकॉनॉमीला अजून ग्रो व्हायला मदत झाली. म्हणजे जे मिश्र इकॉनॉमीची आपली अर्थव्यवस्था एक प्रकारे म्हणतो, की खाजगी क्षेत्राचं योगदान कशाप्रकारे, तर उत्पादन आधारित गोष्टीसुद्धा आपल्याला वाढायला मदत होते. तर यामुळे एक प्रकारे काय जर बघितलं, तर सरकारने अनेक क्षेत्रामध्ये फॅसिलिटेट केलेल्या गोष्टी आहेत. तरी पण मग अनेक क्षेत्र सरकारने थोडेसे स्वतःसाठी राखून ठेवले. स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा, की देशाच्या हितासाठी किंवा देशाच्या संरक्षणासाठी जसं मग त्याच्यामध्ये डिफेन्स सेक्टर असू द्या किंवा मग रेल्वेचे काही घटक असू द्या किंवा मग आपल्याकडे न्यूक्लिअर सारखे घटक असू द्या, तर तिथे सरकारने अजूनही बऱ्यापैकी आपलं नियंत्रण आहे. सो इंडियन इकॉनॉमीमध्ये सरकारने नक्की कशी भूमिका बजावली हे पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. अगेन वैशिष्ट्यामध्ये आपल्याला हे लिहिता येऊ शकतं. नंतर बघा आता, कृषी क्षेत्रातील संरचनात्मक विसंगती. आता सगळ्यात महत्त्वाचं, की इथं आपल्याला काहीतरी तफावत दिसते. म्हणजे हे आपल्या इंडियन इकॉनॉमीचं एक फीचर आहे. मग भले ते निगेटिव्ह अँगलने असेल, पण ते फीचर आहे ना, ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे, की इंडियन इकॉनॉमीमधली जी संरचनात्मक रचना कशी आहे. जसं की आपण मला वाटतं हा क्वेशन बघितला होता. तर त्या क्वेशनमध्ये हा पॉइंट आपल्याला डायरेक्टली लिहिता येईल ना, की आर्थिक नियोजनामध्ये संरचनात्मक कुठले अडथळे आलेत, तर आपल्याला ते बघता येईल, की कृषी सेक्टरचा वाटा जी-डी-पीतला जरी घटत आला, म्हणजे तो घटत आला, तरी त्याच्यावरची डिपेंडन्सी कमी नाही झाली. मग नियोजनात आपला हा एक प्रकारे स्ट्रक्चरल प्रॉब्लेमच झालाय. आपण स्ट्रक्चरल त्याच्यामध्ये कमी पडलेलो आहोत. तो पॉइंट लक्षात घ्या, की आपण काय म्हणतो बेसिकली, की इंडियन इकॉनॉमीमध्ये कृषीचा वाटा जास्त होता. स्वतःच्या वेळेस आपल्याला तो आपला वाटा जास्त होता. आता तो वाटा जो होता, तर जवळपास आपण 50% प्लस आपला वाटा काय होता, जी-डी-पीमध्ये होता कृषीचा. स्वातंत्र्याच्या नंतरचा, प्लॅनिंगच्या इनिशियलच्या काळामध्ये. मग हा कृषीचा वाटा तेव्हा 50% प्लस होता. आता तो कुठेतरी 18% च्या आसपास आहे. मी मुद्दामून शब्द हे वापरतोय सुमारे, आसपास, जवळपास, अंदाजे हे शब्द तुम्हाला उत्तरात लिहायचेत. कीवर्ड्स साइडला मेन्शन करून ठेवा. आता बघा, जर इकॉनॉमीमध्ये आपल्या जी-डी-पीमध्ये जवळपास 18% वाटा आहे आणि तरीही शेतीवरती आज लोकसंख्या जवळपास आता हे अगेन 45% ते 47% च्या दरम्यान आहे. पण आपण 45% ते 50 इव्हन काही ठिकाणी तुम्हाला ते वाचायला मिळेल, की 45% च्या आसपास. कारण का वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये वेगवेगळा डेटा मिळतो म्हणून आपण एक रेंज पकडतो आणि रेंज उत्तरात लिहिली तर काहीच चुकीचं नाहीये. आपल्याला मार्क मिळतातच. सो थोडक्यात काय, की आपलं स्ट्रक्चरल प्रॉब्लेम काय, की कृषीचा जी-डी-पीमध्ये वाटा कमी आहे. त्यामुळे थेटपणे तुम्ही लिहू शकता. आपल्या भारतीय कृषीचा आपल्या जी-डी-पीमध्ये वाटा कमी असूनही त्यावर डिपेंडन्सी मात्र लोकांची जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे 45% लोकं जी आहेत, तर ते आजही शेतीवरती डिपेंड आहेत.
मग याचा अर्थ काय, की शेतीवरती जरी जास्त लोकं डिपेंड तरी त्यातनं इन्कम मग तेवढं निघत नाही. मग थोडक्यात आपण म्हणलं, की लोकं जेवढे डिपेंडेंट नाही आपल्या ओव्हरऑल भारतामधले, तर तेवढाच वाटा जी-डी-पीत पाहिजे होता. तेव्हा मग ती समसमानता झाली असती. पण नाहीये तो वाटा. कारण का? कृषीचं तेवढं मूल्यच नाही. मग कृषीचं व्हॅल्युएशन नाही. याचा अर्थच काय? कृषीची उत्पादने जी आहेत, उत्पादने आहेत, तर त्यांना एक प्रकारे चांगला भाव मिळत नाही. तर त्यांचं तेवढं व्हॅल्युएशन होत नाही किंवा त्याचा वाटा ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये किंवा ओव्हरऑल आपल्या निर्यातीमध्ये म्हणा, जागतिक लेव्हलला म्हणा, तो तेवढा वाटा राहिलेला नाहीये. तो लोकांची डिपेंडन्सी मात्र आहे. कारण का लोकांना आपली अगेन मेजॉरिटी लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. त्यामुळे मग डिपेंडन्सी ही कृषीवरती आहे. हे पॉइंट्स लक्षात घ्या. तो आपल्याला ते लक्षात येईल. आता मग हे जे जी-डी-पीचा वाटा आपण जे अराउंड 18% म्हणलं, तर तो कधी मग 15 आणि 16, 17 अशा रेंजमध्ये बघायला मिळतो. 16-17 तुम्ही आत्ता जर Google केलं, तर तुम्हाला तो पॉइंटमध्ये समथिंग 17-18च्या दरम्यान बघायला मिळेल. पण आपल्याला रेंज महत्त्वाची. त्यामुळे तुम्ही ह्या आकड्यांमध्ये बिलकुल अडकू नका, की नाही तुम्ही इतर पुस्तकात हेच सांगितलंय आणि मग इथं तर हेच दिलेलं आहे. तर म्हणून आपण पर्टिक्युलर रेंजमध्ये बोलतो. कारण का शेवटी हे आकडे आहेत, हे आकडे चेंज होतात. ठराविक पिरियडमध्ये तुम्ही 2 महिन्यापूर्वीचा आकडा आज चेक केला तर तो बदललेला असतो. मग आपण प्रत्येक वेळेस असं चेंज करत राहायचं का? तर बिलकुल नाहीये. आयोगाची तशी अपेक्षा पण नसते. तुम्ही याला मग तुम्हाला फक्त तो अंदाज माहिती पाहिजे. म्हणजे असं तर नाही ना आपण लिहिणार, की कृषीचा जी-डी-पी 30% आहे, 35% आहे, 35% च्या आसपास आहे. ते चुकीचं ठरेल. तिथं जरी आपण ती रेंज लिहिली तर ते चुकीचं ठरेल. त्यामुळे इथं लक्षात घ्या, उत्तर लिहिताना माइंडसेट काय असलं पाहिजे, की तुम्हाला ते की कन्सेप्ट माहिती पाहिजे, की तुम्हाला इथं आता इथून काय कीवर्ड घेणार आपण फक्त. तुम्हाला माहिती पाहिजे, की आपलं 45% ते 50% रोजगार आणि एक प्रकारे कृषीमध्ये स्ट्रक्चरल आपल्याकडे प्रॉब्लेम बघायला मिळतात. संपला विषय. तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तरामध्ये लिहू शकता. ह्या गोष्टी जेव्हा तुमच्या क्लिअर होतील ना, तर प्रत्येक पॉइंटला तुम्हाला उत्तर लिहिता येऊ शकतं. आणि आपण एवढ्या ह्या मायन्यूट लेव्हलला जाऊन बघतोय, तर पुढे अजून आपल्याला जेव्हा प्रश्न येतील किंवा आपण प्रश्नांवरती बोलूया, तर तेव्हा आपल्याला गोष्टी कळतील. तेव्हा आपण गोष्टींवरती बोलूया, चर्चा करूयात. ठीक आहे? यानंतर तिसरा पॉइंट म्हणजे पुढचा पॉइंट आता कृषी सेक्टरचं बोलूया आणि ऑलरेडी आपण म्हणले, की कृषीचा जी-डी-पीचा वाटा कमी, रोजगार डिपेंडन्सी जास्त आहे. तो आता आपल्याला दुसरा सेक्टर जर बघायचं म्हणलं, तर उद्योग सेक्टर तर हा इन बिटवीनच राहिलेला आहे नेहमी. त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरबद्दल जर बोलायचं झालं, तर हा पॉइंट आपल्याला अपीलिंग आहे आणि तो उत्तरामध्ये आपला आलाच पाहिजे. जसं की आपली इकॉनॉमी काय झाली, की म्हणजे थेटपणे कृषीवरून सेवावरती आली. आता जनरली इकॉनॉमीमध्ये काय असतं बऱ्याच इकॉनॉमीमध्ये, की बऱ्याच इकॉनॉमीचा जो टप्पा आहे, तर सुरुवातीला त्या ॲग्री बेस इकॉनॉमी असतात आणि ॲग्रीची जी उत्पादने आहेत, जे उत्पादने आहेत ॲग्रीची, तर त्याच्या बेस काय होत असतात, तर इंडस्ट्री तयार होत असतात. पण आपल्याकडे काय झालंय, की सर्व्हिस सेक्टर वाढलेलं आहे आणि सर्व्हिस सेक्टर वाढल्यामुळे काय झालं, की आपल्याकडे मग कॉम्प्युटर बेस असेल किंवा इतर सर्व्हिसेस प्रोफेशनल सेवा, त्याच्यामध्ये मग कमर्शियल सेवा वगैरे त्या वाढल्यामुळे काय झालं, की म्हणजे आपल्याकडे उत्पादन क्षेत्रावरती तेवढा भरच नाही पडला. म्हणजे की सडन मग आपल्या एल-पी-जी पासून एक प्रकारे आपल्याकडे काय झालं, की अ, सर्व्हिसेसमध्ये आपल्याकडे गुंतवणूक वाढली. सर्व्हिसेसमधलेच सेक्टर सगळे वाढले आणि यामुळे काय झालं, की आपला जो इंडस्ट्रीचा जी-डी-पी वाढायचा, तर तो न वाढता आपल्याकडे सर्व्हिसेसचा जी-डी-पी वाढला आहे आणि त्यामुळे आपल्याला हा एक मेजर चेंज बघायला मिळतो. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या अजून, की इथं समजा आपण हे बोललोत, की मग कृषीवरून आपण इंडस्ट्रीकडे न जाता आपण सर्व्हिसकडे गेलो. तर इथे एक क्वेशन लिहून घ्या. वाटलंच तर मग ते बुकवर न लिहिता तुम्ही साइडला पण लिहू शकता. जसं आपण म्हणतो, की प्रॅक्टिससाठी क्वेशन आता हा थेटपणे आयोग विचारेल, नाही विचारेल. पण याच्या रेफरन्सने तुम्हाला नक्कीच मल्टिपल क्वेशन सोडवता येऊ शकतात. आता सिंपल आपण एक क्वेशन देऊया, थोडक्यात एकदम साधा, की समजा भारतीय भारतीय अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरून कृषी क्षेत्रावरून किंवा भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचा वाटा हा उद्योग क्षेत्राकडे न जाता तो सर्व सेवा क्षेत्राकडे अधिक जाण्याची कारणे वगैरे असं एक आपण क्वेशन फ्रेम करूया. कृषी क्षेत्रावरून भारतीय अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरून उद्योग क्षेत्रात जास्त न वाढता म्हणजे याचा अर्थ काय? तो जी-डी-पीच्या बेसने न वाढता किंवा कॉन्ट्रिब्युशनच्या बेसने न वाढता ती सेवा क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्रामध्ये अधिक वाढली आहे. इथं अधिक वाढली आहे. आपण काय म्हणूया पुढे
स्पष्ट करा. सिंपल शब्द आहे, स्पष्ट करा. आणि आपण याला म्हणूया की 10 मार्काचा क्वेशन आपल्याला हा समजा आलेला आहे. तर प्लेन प्रश्न आहे की आता हे इथं रेफरन्स काय घेतला आपण? इथं तुम्ही इनडायरेक्टली समजून घ्या की साधारणपणे 1950-51 हे आत्ताचा काळ आहे आपण म्हणूया 2026-27 पण घ्या, हरकत नाही. तर ह्या तुम्हाला काळ अझ्युम करायचा आहे माइंडमध्ये. प्रश्नात दिलेला नाही काळ तो, पण तुम्ही अझ्युम करा, की इंडियन इकॉनॉमी ॲग्रीकल्चर सेक्टरवरून ती उद्योग क्षेत्रामध्ये जास्त एक्सपांड न होता, आता प्रश्नाची शब्दरचना बदलेल इकडे-तिकडे, पण त्याचा कोर समजून घ्या, की भारतीय इकॉनॉमी ही कृषीवरती आधारित होती आणि कृषीवरची इकॉनॉमी इंडस्ट्रीमध्ये न एक्सपांड होता सर्व्हिस सेक्टरवरती झाली, तर ती का झाली? स्पष्ट करा. हे तुम्हाला आता लिहिता आलं पाहिजे. तुम्ही थॉट करा, तुम्ही लिहून पाठवा मला. तुम्हाला लिहून कुठे पाठवायचंय? एकतर आपला अ, हा तुम्हाला अ, अ, आपल्या क्लासचा नंबर माहिती असेल सर्वांना. तो बुकवरच्या पाठीमागे तिथे दिलेला आहे किंवा आतमध्ये पण दिलेला आहे आणि तुम्ही Telegramला पाठवणार असाल तर @इकॉनॉमिक्स मेन्स हा आपला टेलिग्राम आयडी आहे इकॉनॉमिक्स मेन्स. तर तुम्ही याच्यावरती तुमचं उत्तर लिहून पाठवू शकता. उत्तर लिहिताना तुम्ही त्या पेजवरती तुमचं वरती नाव, तुमचा नंबर लिहिण्याची गरज नाही, पण तुमचा आयडी मेन्शन करावा आणि तुम्ही एक प्रकारे काय तर हा पी-डी-एफ करून Telegramला पाठवायला काही हरकत नाहीये किंवा तुम्ही आपल्या क्लासच्या नंबरवर कॉल करून पण बोलू शकता. तर महत्त्वाचं काय की तुम्हाला हे ब्रेनस्टॉर्म झालं पाहिजे. आता महत्त्वाचा पॉइंट काय आहे? असे प्रश्न जेव्हा आपल्या माइंडमध्ये यायला लागतात, तर तेव्हा तो टॉपिक पूर्ण होतो. म्हणजे थोडक्यात काय, हा जो सिलेबस आपण बघतोय ना, सिलेबसमधल्या प्रत्येक पॉइंट आता पहिल्या पॉइंटमध्ये आपण काय म्हणतो, की इंडियन इकॉनॉमी ना. मग इंडियन इकॉनॉमीचा तर बेसिक फीचरच आहे, की कृषीचा वाटा आपल्याला माहिती कमी, सर्व्हिसेसचा वाटा जास्त आहे आणि इंडस्ट्रीला आपण आठवा पहिली पंचवार्षिक योजना किंवा दुसरी मेन म्हणजे, की आपण जड मूलभूत उद्योगावरती भर दिला होता. मग त्याच्या जड मूलभूत उद्योगावर भर दिला, तरी पण आपलं इंडस्ट्रियल सेक्टर तेवढं वाढलं नाहीये. मग बेसिक कारणं काय आहेत, हे आपल्याला आठवलं. सगळी कारणं तुम्हाला माहिती आहेत. आता मी ते सांगत नाही कारण का मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. त्याच्यावरती आपण नंतर बोलूया. पॉइंट हा आहे, की हे आपल्या बेसिक आहे आणि हे बेसिकवरती जर आपण ब्रेनस्टॉर्म केलं, तर आपल्याला प्रत्येक सिलेबसचा पॉइंट हा कव्हर करता येतो. आता तुम्ही म्हणाल, की हा एकदमच इनिशियल लेव्हलचा क्वेशन आहे. पण तो इनिशियल लेव्हलचा क्वेशन कुठेही आपल्याला लिहिता येतो. जसं की समजा तुम्ही इथला पॉइंट बघा. इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन इकॉनॉमी, चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी, देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. इथे सुद्धा तो पॉइंट ॲज इट इज आपल्याला लिहिता येईल. फक्त शब्दरचना वेगळी बदलावी लागेल, की मग तो सेवा क्षेत्रावरून म्हणजे आपलं कृषीवरून सेवेवर गेला, उद्योग क्षेत्र वाढलं नाही. कारणं काय आहेत? मग याचा अर्थ उद्योग क्षेत्र मागेच राहिले. का राहिले? या पॉइंटमध्ये पण ते लिहिता येईल. तर तुम्हाला सिलेबस लिंक करता आला पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा जमतील, ह्या गोष्टीवर तुम्ही जेव्हा ब्रेनस्टॉर्म करणार, तेव्हा उत्तरं जमेल. सगळ्या गोष्टी सुद्धा इथून स्पून फीडिंग होणं कठीण आहे. कारण का तुम्हाला ह्याच्यात उतरावं लागेल स्वतःला आणि स्वतः तुम्हाला ते लिहावं लागेल. कारण का प्रश्नांचे स्वरूप हे टप्प्या बदलतील. आता समजा तुम्हाला हा जो आपण क्वेशन दिला, याच्यात बघा, याच्यात थोडीशी जरी शब्दरचना बदलली ना, तर उत्तर थोडंसं बदलेल लगेच. मग प्रत्येक उत्तर तर आपल्याकडनं म्हणजे आमच्याकडून ते येणं पॉसिबल नाही. आपल्याला ब्रेनस्टॉर्म करायचं. आता याच्यात समजा आपण शब्दरचना बदलली, की भारतीय अर्थव्यवस्था कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्रात जास्त न वाढता ती सेवा क्षेत्रात वाढली. तर हे वाढण्यामागचे आपल्याला एक प्रकारे आव्हाने काय होती? आणि जर समजा आपल्याला उद्योग क्षेत्र किंवा आपण म्हणूया, की पुढे सब क्वेशन आपण टाकला, जर उद्योग क्षेत्राला वाढायचं असेल तर काय करावं लागेल? किंवा आपल्यासमोर आता नक्की काय स्कोप आहे किंवा काय असे एक शब्द 1-2 इकडे-तिकडे टाकले, प्रश्नाचं उत्तर बदलेल. मग त्यासाठी आपल्याला प्रिपेअर्ड व्हायचं की मग ब्रेनस्टॉर्म करायचं की का? काय झालं असेल नक्की? मग कृषी क्षेत्राचं मग तुम्हाला लगेच एक गोष्ट आता एक हिंट देतो फक्त की आपण फॅक्च्युअलमध्ये गोष्टी करतो. जसं की मग आपण 1969 ला एक कायदा आणला होता. कुठला आणला होता? एम-आर-टी-पी. एम-आर-टी-पी का आणला होता? त्याच्यातच केले की मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. अगेन तुम्हाला हिंट दुसरी. एक पहिलं म्हणजे दुसरं इंडस्ट्रियल आपलं धोरण 1956चं आणि 91ला मग त्याच्यामध्ये आपण नक्की काय केलं होतं? कुठल्या गोष्टी शिथिल केल्या होत्या? कुठल्या गोष्टी काय केल्या? मग उद्योग क्षेत्र न वाढण्यामागे ह्याचा काही रोल असू शकतो का? गोष्टीवरती थिंक करा. तुमचं उत्तर पाठवा. त्या गोष्टी आपल्याला आणि ब्रेनस्टॉर्म करा. म्हणजे हॉनेस्टली सांगायचं झालं तर आता सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी अवेलेबल आहेत. तुम्ही Google केलं तर तुम्हाला उत्तर मिळूनही जाईल. पण मग प्रॉब्लेम तिथं नाहीये. उत्तर मिळण्याचा नाही, फक्त उत्तरं जर पाहिजे असेल, तर मी तुम्हाला आता Google करून दाखवेल किंवा मला जे गोष्टी माहिती आहेत, त्या मी तुम्हाला पटकन करून सांगेल. पण पॉइंट हा आहे, की तुम्हाला एक्झाममध्ये उत्तर लिहायचं. मग तुम्हाला असे अनेक प्रश्न समोर येतील आणि सरप्रायझिंग प्रश्न असतील. मग तेव्हा आपण नेटवर शोधणार आहेत का?
तर तेव्हा आपल्याला कोण सांगणार आहे का? पण जे मूळ आपण करणार आहे, म्हणजे जे हे आपण कंटेंट करणार आहे, त्या कंटेंटमधला जो बेसिक डाटा आहे किंवा जे मी तुम्हाला सांगतोय, तर जे आपण प्रिपेअर होतोय त्यातून. जे प्रिपेअर होतो. तुम्ही मला रँडम कुठलाही क्वेशन केव्हाही द्या. त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग करून उत्तर कसं लिहायचं हे तरी सांगेल. कदाचित मला तेव्हा काही पॉइंट मिळणार नाहीत. किंवा काही पॉइंट मला आठवणार नाहीत. पण उत्तर कसं लिहायचं तुम्ही रँडम कुठलाही क्वेशन काढा. म्हणजे आता इथे बघा 2025 चा पेपर आहे. इथं 2024 चा चा पेपर आहे किंवा 23 चा पेपर आहे. रँडम कुठलाही क्वेशन काढा. तर त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे समजा आता 23 चा एखादा आपल्या अ, याच्यामध्ये सुरुवातीचा ह्या टॉपिकचा जर प्रश्न असेल तर आपण याच्यामध्ये बघूया 23 चा बेसिक. पहिलाच क्वेशन आहे मला वाटतं बघा आता. काय म्हणलेलं आहे? जस्ट एक रँडम की काय असलं पाहिजे? याच्यामध्ये काय म्हणले? फास्टर इकॉनॉमिक ग्रोथ रिक्वायर्स इन्क्रीज शेअर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. आपण आता बोलतो त्याच्यावरच पॉइंट आहे हा. इन जी-डी-पी, पार्टिक्युलरली एम-एस-एम-ई. अगेन स्पेसिफिक केले शब्द लक्षात घ्या. आता पुढे काय म्हणले? कमेंट म्हणजे आपल्याला कमेंट करायची त्यावरती ऑन द प्रेझेंट पॉलिसीज ऑफ गव्हर्नमेंट इन थिस रिगार्ड. प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात काय म्हणले त्यांनी, की आपल्याला फास्टर इकॉनॉमिक ग्रोथ गरजेची. पण ती फास्टर इकॉनॉमिक ग्रोथसाठी आपल्याला काय गरजेचं आहे अगेन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा म्हणजेच त्याला आपण म्हणतो उत्पादन क्षेत्राचा वाटा वाढण्याची गरज असते जी-डी-पीमध्ये आणि त्याच्यात पार्टिक्युलरली म्हणलंय एम-एस-एम-ई म्हणजेच काय मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसचा वाटा वाढलेला हवा आहे. कशामध्ये? उत्पादन क्षेत्रामध्ये फास्टर इकॉनॉमिक ग्रोथसाठी याचा आपल्याला आवश्यकता आहे. आणि मग कमेंट करायची, की मग सध्याच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत याच्या संदर्भाने. थोडक्यात काय एम-एस-एम-ई सेक्टरला वाढवण्यासाठी आपल्याकडे कुठल्या पॉलिसीज आहेत, जेणेकरून उत्पादन सेक्टर वाढेल. उत्पादन सेक्टर वाढल्यामुळे जी-डी-पी वाढेल. तर मग आपल्याला तेच परत एक लक्षात घ्यायचं, की विनिर्माण क्षेत्र. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते जी आपल्याला फास्टर इकॉनॉमिक ग्रोथ आहे, मग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग एम-एस-एम-ईसाठी काय आहे? एम-एस-एम-ईसाठीचा आपल्याकडे कायदा आहे 2006चा. आपल्याकडे त्याचं बोर्ड आहे. त्याच्या अंतर्गत मग आपण चॅम्पियन्स पोर्टल सारख्या गोष्टी असतील किंवा आपल्याला स्टार्टअप सारखे इनिशिएटिव्हज असतील. एम-एस-एम-ईमध्ये आपण परत काय करतो, की लोन देतोय. म्हणजे लोन दिल्यामुळे काय होतं, की मुद्रा लोन आहे आपल्याकडे 20 लाखापर्यंतचं. 4 त्याच्यामध्ये कॅटेगरी त्याची कॅटेगरी लिहिण्याची गरज नाही. पण मुद्रा लोन असेल, स्टार्टअप इंडिया असेल, स्टँड अप इंडिया असेल, याच्या माध्यमातून आपण उत्पादन क्षेत्राला चालना देतोय. उत्पादन क्षेत्राला चालना दिल्यामुळे त्याचा वाटा वाढवण्यासाठी आपण काय करतोय, की ट्राय करतोय. मग त्याच्यासाठी तुम्ही लिहू शकता. वाटलंस तर आता ही 2011 ची नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी आपली रद्द झालेली सॉरी रद्द नाही झालेली म्हणजे त्याच्यावरती आता परत आपलं जे उत्पादन किंवा उद्योगाच्या धोरणामध्ये आपण त्याला मर्ज केलेलं आहे. थोडक्यात सांगायचा पॉइंट काय आहे, की तुम्हाला एम-एस-एम-ई सेक्टरला चालना द्यायची आणि एम-एस-एम-ई मधून उत्पादन क्षेत्राला चालना द्यायची जेणेकरून आपलं काय होईल, की जी-डी-पी वाढेल. सॉरी जी-डी-पी वाढेल म्हणजे काय इकॉनॉमिक ग्रोथ फास्टर होईल आपली. जी-डी-पीमध्ये वाटा हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जास्त असला पाहिजे. मग आपल्याला माहिती पाहिजे, की जी-डी-पीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा वाढवण्याचं टार्गेट आपलं 25% करण्याचं टार्गेट आहे. हे माहिती पाहिजे. मग हे टार्गेट आपण केव्हापासून ठरवलेलं आहे? आपल्या 11च्या पॉलिसीपासूनच आपण ठरवले तर तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाही. बहुतेक मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा आपला हा 17% ते 18% असावा सध्या. ओव्हरऑल जी-डी-पीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्राचा वाटा. मग तो वाढवण्यासाठी सरकार काय करतंय? ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि मग ते आपल्याला तिथं लिहायचंय. आता ते उत्तराचं शब्दरचना बदलेल. पण तुम्हाला एक थोडक्यात रँडम ब्रेनस्टॉर्मिंग सांगतो किंवा आता अगेन विषयांतर थोडंसं करू. कुठलाही रँडम क्वेशन घेऊ. 13 नंबर क्रॉपिंग पॅटर्नचा आहे. आपण सिक्युरिटीचा एखादा क्वेशन घेऊ. ठीक आहे. 19 नंबर क्वेशन काय म्हणलंय? व्हॉट आर इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस फेसिंग इंडिया? एकदम सोपा आहे. हा तर पॉइंट थेटपणे सिलेबसचा पॉइंट उचललाय आणि तिथं विचारलाय. इंटरनल सिक्युरिटीचे चॅलेंजेस काय आहेत आपल्यासमोर? त्याच गोष्टी टेररिझम असेल, नक्षलवाद असेल, घुसखोरी असेल, ट्रॅफिकिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ड्रग तस्करी वगैरे ह्या गोष्टी म्हणजेच इंटरनल सिक्युरिटीला आपल्या थ्रेड आहे. रॅडिकलेशन ऑफ यूथ असेल, या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. कट्टरतावाद वाढणं वगैरे हे चॅलेंजेस आहेत. म्हणजे ह्या गोष्टी वाढणं आणि त्या कमी करणं, रोखणं हे चॅलेंजेस आहेत. अगेन ते शब्दात प्रॉपर मांडता येईल, पण तुमचा अप्रोच प्रश्नाकडे तसा असला पाहिजे. पुढे काय म्हणले? गिव्ह आउट द रोल ऑफ सेंट्रल इंटेलिजन्स अँड इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज टास्क टू काउंटर सच थ्रेट. आता अगेन स्पेसिफिक गोष्टी झाल्या, की काय म्हणले? सेंट्रल इंटेलिजन्स केंद्रीय आपल्याला इंटेलिजन्स विचारलेलं आहे. मग त्याच्यामध्ये केंद्रीय इंटेलिजन्स आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज मग कुठल्या आहेत? मग ह्या एजन्सीज आपल्याला माहिती पाहिजे. मग आपल्या सिलेबसमध्ये पॉइंट आहे का शेवटचा पॉइंट, की वेगवेगळ्या त्याच्यामधल्या संस्था
वेगवेगळे दल, कार्यदल आपण त्याला म्हणतो फोर्सेस वगैरे आणि मग त्यांचे मॅन्डेट. मग तुम्हाला इथंच या गोष्टीमध्ये एन-आय-ए माहिती पाहिजे. तुम्हाला रॉ पण माहिती पाहिजे. तुम्हाला आय-बी पण माहिती पाहिजे. कारण का यांचा रोल आहे ना. कारण का यांचा रोल हा इंटरनल सिक्युरिटीमध्ये महत्त्वाचा आहे, की तो एखादा थ्रेट असेल, तो रोखण्यामध्ये, एखादा थ्रेट न्यूट्रलाइज करण्यामध्ये. इथं आपल्याला तेच विचारलंय, की कुठल्या एजन्सी ते काउंटर करण्यासाठी आपल्याकडे आहे, त्यांचा रोल काय आहे? आणि कशामध्ये रोल आहे, तर इंटरनल सिक्युरिटीमध्ये. मग हे लिहायचं. इंटरनल सिक्युरिटीचे चॅलेंजेस तुम्ही हाल्फमध्ये लिहा. नंतर आपल्याकडे कुठल्या एजन्सीज त्यांचं लिहा आणि कन्क्लूड करा. 15 मार्काला प्रश्न आहे. तर असं ब्रेनस्टॉर्मिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही कंटेंट बेसिक केलं, की तुम्हाला हे कव्हर होईल. पुन्हा आपल्या पॉइंटकडे जाऊया. विषयांतर जास्त नको. परत वेळोवेळी आपण त्या गोष्टीवरती बोलूया. प्रश्न आपण एका प्रश्नावरती बोललो, की तिथं कसा प्रश्न येऊ शकतो आणि त्या गोष्टी. आता बघा, आपल्याला महत्वाचं की सर्व्हिस सेक्टरचं अस्तित्व आपल्याकडे कसं आहे, आपण जे इकॉनॉमीच्या वैशिष्ट्यामध्ये बघतोय, तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर एक प्रकारे विकसित देशांमध्ये किंवा अनेक देशांमध्ये काय होतं, की मग कृषी बेसची इकॉनॉमी ही उद्योगावर जाते आणि उद्योगावरती एक जाऊन मग ती परत सर्व्हिस सेक्टर असा प्रवास होतो. परंतु आपण कुठे गेलो सर्व्हिस सेक्टर आपण त्याच्याबद्दल बोललो. तर यामुळे एक प्रकारे काय झालं, की आपल्या जी-डी-पीमध्ये वाटा सर्व्हिस सेक्टरचा वाढलेला आहे. सर्व्हिस सेक्टरचा वाटा जवळपास तो किती झालेला आहे? 55% झाला. आता इथं 55% प्लस म्हणले अगेन तुम्ही रेंज लक्षात ठेवायची. तुम्ही असाही शब्द तिथे वापरू शकता, की 50% प्लस आहे. 50% पेक्षा जास्त, 55% च्या आसपास. तुम्हाला आता हे माइंड्समध्ये एकदा बसलं, की मग तुम्हाला त्याचं टेन्शन येणार नाही आकडेवारीचं. तुम्ही हे पहिल्याच सेशनमध्ये क्लिअर करून घ्यायचे. मग बाकी कुठलाही ताण ठेवायचा नाहीये. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता बघा पुढचा आपला मग ह्याच्यामधला पॉइंट किंवा वैशिष्ट्य म्हणजे की डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड प्रामुख्याने काय? डेमोग्राफिक डिव्हिडंड सिंपल आपण काय म्हणतो, की जी कार्यकारी लोकसंख्या आहे. कार्यकारी लोकसंख्या. लोकसंख्येचा वाटा काय असणं? वाटा आपल्याकडे जास्त असणे. कार्यकारी लोकसंख्या, वर्किंग पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे काय होणार आहे? आता वर्किंग पॉप्युलेशन कोणाला म्हणायचं हे लक्षात घ्या. आता बघा, वर्किंग पॉप्युलेशनचे आपल्याकडे 2 गट मानले जातात जनरली 15 ते आपण त्याला म्हणूया की 64 आणि आपल्याकडे 15 ते 59. आता हे भारतामध्ये 15 ते 59 कारण का आपल्याकडे रिटायरमेंट एज 60 आहे ना, म्हणून ते मानलं जातं. तर थोडक्यात काय या एज ग्रुपमधले लोकं जे आहेत, तर त्यांना वर्किंग पॉप्युलेशन म्हणतात. आता वर्किंग पॉप्युलेशन आल्यामुळे काय होतं, की ते काहीतरी काम करणार आहेत. त्यांनी काम केल्यामुळे आपल्या इकॉनॉमीमध्ये योगदान देणार आहेत. इकॉनॉमीत योगदान दिलं की काय होणार आहे, की आपली इकॉनॉमी ग्रो होणार आहे. सिंपल तत्व. आता होतं असं, की मग या वयोगटाच्या नंतर म्हणजे इतर जो वयोगट आहे म्हणजे 64 प्लस आपण म्हणूया किंवा 59 प्लस म्हणा. तर तो वयोगट म्हणजे वृद्धांचा, म्हणजे एकतर वृद्ध लोक आणि 15च्या खाली म्हणजे कोण मग बालके. मग हे जे बालगट किंवा मग वृद्ध गट आहे, तर त्यांची जर संख्या जास्त असेल, तर ते काय होतील, की ओव्हरऑल कुणावरती डिपेंड राहतील ह्या कार्यकारी लोकसंख्येवरती. मग यांची संख्या वाढली, की कार्यकारी गटाची लोकसंख्या कमी होईल. म्हणजे जर आपण वाटा बघितला इकॉनॉमीमधला, तर मग काय होईल, की कार्यकारी लोकसंख्येवरती ताण येईल. त्यामुळे हा जो डिपेंड गट आहे, यांना आपण काय म्हणतो, की अवलंबित गट किंवा डिपेंड गट म्हणतो. तर यांचा वाटा कमी असणं गरजेचं आहे. आणि तो कमी आहे का आपल्या इकॉनॉमीमध्ये? तर तो नक्कीच कमी आहे. आणि यामुळे काय होतं, की आपल्या इकॉनॉमीमध्ये लोकसंख्याशास्त्रीय लाभांश किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला बघायला मिळतो. कार्यकारी लोकसंख्येचं योगदान बघायला मिळतं आणि मग आपल्या ओव्हरऑल लोकसंख्येचं जर एक एव्हरेज एज काढलं. आता अगेन एव्हरेज हे आपल्याला 28 वर्षांच्या आसपास बघायला मिळतं आणि यामुळे आपल्याला लक्षात येतं, की आपली जी लोकसंख्या आहे, तर तिला आपण काय म्हणतो, तर तरुण लोकसंख्या आहे. त्यामुळे मग तरुणांचा देश पण आपल्या देशाला म्हटलं जातं. मग त्यामुळे तरुण हे आपल्या इकॉनॉमीत चांगलं योगदान देतील, तर त्यांचा फायदा आपल्याला करता येईल. तो लक्षात घ्या, की इकॉनॉमीचं आपण जे इनिशियल पासून जे पॉइंट बघितले, की मग जी-डी-पीमध्ये कसं म्हणजे जी-डी-पीचा वाटा ओव्हरऑल जागतिक लेव्हलला कसा होता, पी-पी-पी तत्वाचं काय आहे नक्की, मिश्र अर्थव्यवस्थेचे कुठले घटक आहेत. आपण कृषीची संरचना बघितली, सर्व्हिस सेक्टरचं बघितलं, आपण आता लोकसंख्या लाभांश बघतोय. तर हे पॉइंट तुमच्या पर्मनंट लक्षात पाहिजेत. मला कधीही ते लिहिता आले पाहिजेत आणि याचं महत्त्व म्हणजे असं नाही होणार, की आत्ता लेक्चर घेतलं, ह्या मेन्सपुरतं झालं, नेक्स्ट मेन्सला नाही. हे कधीही तुम्हाला लिहिता येऊ शकतं आणि लिहिण्यासारखेच पॉइंट आहेत. तुम्हाला अनेक ठिकाणी वापरता येऊ शकतात. यामध्ये अजून काय म्हटलंय? सगळ्यात महत्त्वाचं, की मग ही लोकसंख्या असल्यामुळे आपल्याला फायदा काय होणार आहे, की वर्किंग पॉप्युलेशन मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारे काय होणार आहे, की आपली जी वर्किंग फोर्स आहे किंवा कामगार शक्ती तर ती वाढेल आणि त्याच्यामुळे उत्पादन वाढेल. उत्पादन वाढले, की एक प्रकारे लोकांच्या गरजा पूर्ण होतील. म्हणजे हे लिंक जे आहे, इकॉनॉमीमधलं जे लिंकिंग आहे, तर ते आपल्याला करता येऊ शकतं. त्याच्यानंतर प्रामुख्याने आपण जर बघितलं तर अगेन डेमोग्राफिक डिव्हिडंड जास्त आहे.
किंवा कार्यकारी वयोगट जास्त आहे. परंतु अगेन समस्या काय आहे आपल्यासमोर? तर ही समस्या पण लक्षात ठेवायची, की त्यांना रोजगार मिळण्याची आपल्याकडे किती स्कोप आहे? त्यांना रोजगार खरंच तेवढे अवेलेबल आहे का? तर साधारणपणे आपल्याकडे दरवर्षी असं चॅलेंज मानलं जातं, की दरवर्षी 10,000 ते 12,000 नवीन रोजगार आणायचे कुठून? साधारणपणे अशा वयोगटाला ॲक्चुअली अजून रोजगार आवश्यकता आहे भरपूर. पण एक आपण अंदाजित आकडा दिलेला आहे, की साधारणपणे आपल्या इकॉनॉमी समोर जे एक जनरल आव्हान आहे, म्हणजे अंदाजित आकडा म्हणजे काय आपण असाच मनाने दिलेला नाहीये. तर वेगवेगळ्या रिपोर्ट्सच्या माध्यमातून की आपल्या इकॉनॉमी समोर असे रोजगार निर्माण करण्यामध्ये अनेक चॅलेंजेस आहेत. तर मग हे चॅलेंज आपण कसे पूर्ण करायचे? मग ते कसे पूर्ण करायचे त्याच्या उपाययोजना आपण त्या बघतो वेगळ्या ह्याच्यात, की मग सरकारने कुठल्या इनिशिएटिव्हज आणल्यात वगैरे तो नंतरचा भाग. पण आपल्या इकॉनॉमीचं स्ट्रक्चर हे आहे, की डेमोग्राफिक डिव्हिडंड जरी असला, तर तो म्हणजे महत्त्वाचाच आहे, तो फायदेशीर आहे. पण मग त्याला चॅनलाइज करणं पण गरजेचं आहे. त्याला मेन कामाच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग जो पुढचा पॉइंट, की गरिबी आणि संपत्तीमधली विषमता. ज्याच्यावरती आपण ऑलरेडी म्हटलं, की एक प्रकारे आपली इकॉनॉमी वाढते, चांगल्यापैकी वाढते, परंतु श्रीमंत होतोय, गरीब राहतोय. तर ही जी दरी आहे, तर ती बऱ्यापैकी वाढते. मग एक म्हणजे आपल्याला ओव्हरऑल भारताची 1% पॉप्युलेशन काढली. अंबानी, अदानीसारखे जर लोकं 1% बाजूला काढले आणि त्यांची जर संपत्ती आपण बघितलं, ती जवळपास 40% ते 50% आहे. मला वाटतं एक Oxfamचा का समथिंग एक रिपोर्ट होता 2018-19चा वगैरे. त्याच्यानुसार समथिंग 37% वगैरे असा तो एक आकडा होता. पण ठीक आहे, तो आकडा महत्त्वाचा नाही. पण अ, दरवर्षी असा रिपोर्ट येतो. बहुतेक ह्या वर्षीचा आहे असं आपण बघूया करंट ह्याच्यामध्ये चेक करून. तर 1% लोकसंख्येकडे एवढी संपत्ती, मग उरलेल्या 99% कडे मग उरलेली. म्हणजे याचा अर्थ बघा, जास्त लोकांकडे कमी संपत्ती आणि कमी लोकांकडे जास्त आहे. तर ही जी दरी आहे, ही जी तफावत आहे, तर ती आपल्या इकॉनॉमीमध्ये बघायला मिळते. तर यामुळे गरिबीचं जे दुष्टचक्र आहे, पुढे डायग्राम पण दिली तुम्हाला पॉवर्टी सायकल किंवा पॉवर्टी सर्कल. तर ते पॉवर्टीचं चक्र, दारिद्र्याचं चक्र कोणी मांडलेलं होतं? नर्से. रॅग्नर नर्से यांनी ते कल्पना मांडलेली पॉवर्टीचं विशेष सायकल आपण त्याला म्हणतो. तर दारिद्र्याचं दुष्टचक्र हे कायम राहतं. कारण का? लोकांकडे कमी पैसा असतो आणि लोकांकडे कमी पैसा असला, की त्यांची उपजीविका त्यावरती होत नाही. त्यामुळे त्यांना दारिद्र्यामध्येच आयुष्य काढावं लागतं आणि त्यांचं दारिद्र्य सायकल ते पुन्हा चालू राहतं. तो आपली इकॉनॉमी एक प्रकारे गरिबीच्या असमानतेत, उत्पन्नाच्या असमानतेत पाहायला मिळते. त्यानंतरचं वैशिष्ट्य काय आहे आपल्या इकॉनॉमीमधलं? तर यामध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने, तर आपली एक प्रकारे दुहेरी अर्थव्यवस्था आपण एक कीवर्ड म्हटलेलं आहे, की एक प्रकारे पारंपरिक पद्धती काय आहेत नक्की आणि एक प्रकारे मॉडर्न पद्धती काय? म्हणजे थोडक्यात काय, की आपण मॉडर्नायझेशन खूप आणतोय. म्हणजे आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, डिजिटल आपण सगळं सोशल मीडिया वापरतोय. डिजिटल इंडिया आहे आपल्याकडे. सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या ऑनलाईन झाल्यात. वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी. पण तरीही काही गोष्टींमध्ये आपण मागे आहोत. तर हे जी तफावत आहे, तर ती तफावत बघायला मिळते. मग कशी? की साधारणपणे आपण म्हणतो, की आपण त्यात टेक्निकली सगळं स्ट्राँग झालोत बऱ्यापैकी. स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपण चंद्रावरती पोहोचलो, त्याचा माणूस पाठवायचं पण आपलं चाललंय वगैरे, वगैरे. तर हे जरी झालं, तरी पण आपल्याकडे जे ओव्हरऑल रोजगाराचं क्षेत्र आहे किंवा ओव्हरऑल आपल्या इकॉनॉमीमधलं रोजगाराचं क्षेत्र याच्यामधले अराउंड 90% अगेन इथं मी शब्द अराउंड वापरेल. इथं 90% पेक्षा जास्त म्हटले तर ॲक्चुअली तो 90% पेक्षा जास्त नाहीये. तो 90% च्या आसपास आहे, थोडासा आतमध्ये पण आहे. तर एक्झॅक्ट तिथं आहे. पुढच्या मे बी पुढे ते आपण थोडं करेक्शन केलं असेल. इथं थोडंसं ते 90% पेक्षा जास्त म्हटले, पण 90% च्या आसपास नक्कीच आहे. तर हे 90% च्या आसपास जे आहे, तर ते कुठले लोक आहेत ओव्हरऑल आपल्या कामगारामध्ये, तर ते असंघटित क्षेत्र. त्यालाच आपण काय म्हणतो अनऑर्गनाइज्ड सेक्टर. आता अनऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणजे काय? तर सिंपल लक्षात ठेवायचं. सरकारी नोकरी, संघटित क्षेत्र. प्रायव्हेट कंपनी, एखादी आय-टी कंपनी, एखादी प्रायव्हेट दुसरी कंपनी समजा टाटा मोटर्स सारखी कंपनी आहे. तर ह्या काय झाल्या संघटित कंपन्या झाल्या. एक प्रकारे मोठी संघटना आहे. त्याची पर्टिक्युलर डेफिनिशन आहे, की किती कामगार असल्या वगैरे, वगैरे तो भाग. जनरल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की संघटित कंपन्या किंवा संघटित क्षेत्र आणि असंघटितला बेसिक डिफरन्स काय असतो, की संघटित क्षेत्रामध्ये तुम्हाला एकतर रोजगाराची हमी असते. तुम्हाला वेळोवेळी तुमच्या पगारामध्ये वाढ होत असते. तुम्हाला पर्टिक्युलर भत्ते मिळत असतात. तुम्हाला मेडिकल सुरक्षा मिळत असते. तुम्हाला म्हणजे त्या संघटित क्षेत्राला काही कायदे लागू असतात. त्यामुळे कायद्याच्या बेसिसवर तुम्हाला सवलती घेतात. जसं की एक्झाम्पल म्हणून तुम्ही काय घेऊ शकता? मॅटर्निटी बेनिफिट आपण त्याला एक प्रकारे काय म्हणतो, की म्हणजे बालसंगोपन असेल किंवा महिलांना प्रेग्नन्सीच्या काळामध्ये असेल, तर या सुट्टीमध्ये आपल्याला एक प्रकारे म्हणजे या कालावधीमध्ये सुट्टी घेता येते. पगारी सुट्टी असते. हे संघटित क्षेत्रात होतं.
असंघटितचं उदाहरण जर म्हटलं, तर मग शेतीवरचा मजूर, शेतीमध्ये काम करणारा मजूर, त्याला एक प्रकारे कुठला भत्ता मागता येत नाही किंवा तो भत्ता कुठल्या कायद्याच्या अंतर्गत मागू शकत नाही किंवा कुठली पगारी सुट्टी घेऊ शकत नाही. कामावर गेलं तरच पैसे मिळणार. तर मग असं जर असेल आपल्या ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये आणि फक्त शेतीचंच नाही, इव्हन मग शहरी भागातले अनेक क्षेत्र आहेत कामासाठी. आता समजा घरगुती कामासाठी समजा एखादी महिला स्वयंपाकाला एखाद्या घरी जाते. तिला पर्टिक्युलर तो पगार मिळतो. पण मग तिला कुठल्या कायद्याचं एक प्रकारे त्याला बॅकअप आहे का? तर तिला कुठली पगारी सुट्टी मिळणार आहे का? तर नाही मिळत. मग अशा अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये अनेक लोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ओव्हरऑल जे लोकं काम करतात त्यांच्यापैकी जवळपास 90% म्हणजे हा वाटा किती झाला? तर त्यामुळे काय झालं? तर त्यामुळे काय होतं हे लक्षात घ्या, की आपण जरी किती प्रगत होत गेलो पुढे, तरी पण जो आपला वर्किंग एरिया आहे, वर्किंग स्पेस आहे किंवा वर्किंग पीपल आहे, तर त्यांचं जे एक प्रकारे स्वरूप आहे, तर ते बदललेलं नाही आणि त्यामुळे इकॉनॉमीमध्ये तेवढं त्यांना योगदान देता येत नाही. ही एक शोकांतिका. हे तुम्ही इकॉनॉमीचं फीचर म्हणूनही घेऊ शकता. वैशिष्ट्य आहे ना शेवटी. आपल्या इकॉनॉमीचं वैशिष्ट्य आहे. मग भले ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तो नंतरचा भाग. पण हे पॉइंट तुम्हाला लिहिताच आले पाहिजेत आणि हे लक्षात ठेवा. याचा फायदा आपल्याला होतो. हे प्रायमरी आपण बघून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला अगेन काय आहे, की मग आपण हे जी-एस-टी रिफॉर्म्स आणले. ई-श्रम पोर्टल आपल्या सर्वांना माहिती आहे, की त्याच्यावरती मग असंघटित क्षेत्रातल्या लोकांनी एक प्रकारे तिथं नोंदणी केल्यानंतर एक प्रकारे काय होतं, की संघटित क्षेत्रातल्या कामगारांची तिथे यादी तयार होते आणि त्याच्या माध्यमातून सरकारचे वेगळे बेनिफिट्स आपल्याला घेता येतात. त्यामुळे एक प्रकारे काय होतं, की आपण अनौपचारिकतेकडून औपचारिकतेकडे किंवा फॉर्मल सेक्टरकडे जाण्याचा सरकारच्या ह्या धोरणामध्ये आपल्याला योगदान बघायला मिळतं. हे सरकार एक प्रकारे काय करते, की प्रोत्साहन देते याच्या माध्यमातून, की लोकांनी अनौपचारिक म्हणजे इव्हन तुम्ही स्किल बेसच्या अनेक सरकारचे इनिशिएटिव्ह असतात किंवा एक प्रकारे काय करणं, की समजा ज्यांना कोणी काहीतरी एक्सपिरियन्स बेस काहीतरी शिकून घेतलं, तर त्यांना सर्टिफिकेशन देणं. आपण त्याला NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. तर हे इनिशिएटिव्ह पण सुरू केलेलं आहे, की एक प्रकारे सर्टिफिकेशन केल्यानंतर एखादी व्यक्ती रिकमेंडेड होती, तर त्या सर्टिफिकेशनच्या बेसवरती चांगल्या ठिकाणी ती जॉब करू शकते. सो असे इनिशिएटिव्ह सुद्धा सरकारचे आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर हा आपल्याला दुहेरी अर्थव्यवस्थेमध्ये असे पॉइंट बघायला मिळतात. आता काही इनिशियल आपले लेटेस्ट ट्रेंड्स वगैरे लेटेस्ट म्हणण्यापेक्षा की सध्याच्या काळाची इम्पोर्टंट गोष्टी आहेत. अगेन आपण हे सगळं कशामध्ये बघतोय? पुन्हा एकदा रिकॉल करायचं की पहिलं टायटल काय आपलं, की आपल्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये किंवा आपल्या इकॉनॉमीचे आपण म्हणूया की फीचर्स म्हणूया. हे फीचर्स आहेत. तर ते फीचर्स आपल्याला ऑल्वेज सगळीकडे वापरता येणार आहेत. त्यामुळे ह्या फीचर्सचा जर आपण अगेन पॉइंट बघितला, लक्षात घ्या. म्हणजे जवळपास हे फक्त सेकंड पेज चाललंय आणि दीड पान झालंय आपण आणि मला वाटतं जवळपास आपण एक मेन याच्यावरती बोलायचं म्हणजे 1 तासभर झालं याच्यावरती बोलतोय आणि आधी इनिशियल आपण कंटेंट बोललो. तर ह्या बोलण्यातनं तुम्हाला जे पॉइंट ॲडिशनल मिळतात ना, ते प्लीज नोट करत चला. आणि हे जाणीवपूर्वक सांगणं आहे. तुम्ही जेवढं ब्रेनस्टॉर्म कराल ना, अगेन थॉटफुल गोष्टी ज्या ॲडिशनल कीवर्ड्स घ्याल ना, तुम्हाला तेवढं उत्तर प्रॉपर लिहिता येईल आणि तुमची उत्तर लिखण्याची भीती खरंच जाईल. जे आपल्याला शक्य झालं तर आपण पुण्यामध्ये म्हणजे ऑफलाईनही काही गोष्टी घेत जाऊया. ऑफलाईनमध्ये तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. तिथं आपल्याला काय-काय करता येऊ शकतं किंवा तुम्हाला ऑन द स्पॉट क्वेशन दिला आपण क्वेशनमध्ये तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग केलं, तुम्हाला ते लिहिता आलं. गोष्टी सुरळीत होतील आणि ज्या व्यक्तीला लिहिता येईल ना, तोच पास होणार आहे. की एक प्रकारे कुणीही तुम्हाला सांगेल, तुम्ही कुठल्याही टीचरकडे जा, कुठल्याही सीनियरकडे जा, ते तुम्हाला ते सांगेल, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्ही ते लिहिलं पाहिजे. तुम्ही एन नंबर ऑफ पुस्तकं किती वाचलेत त्याला महत्त्व नाही. तुम्ही तेवढी पुस्तकं वाचून जर लिहीत असाल, तर फायदा आहे. तर तुम्ही मिनिमम पुस्तकं वाचून, मिनिमम नोट्स वाचून, मिनिमम कंटेंट वाचून लिहिताय, तर तुम्हाला फायदा आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुन्हा पॉइंटकडे जाऊया आपल्या. की आपल्याकडे साधारणपणे ट्रेंड्स वगैरे काय डिजिटलायझेशन आपल्याकडे वाढतंय. गोष्टी आपल्या इकॉनॉमीमध्ये ईझी होतात. जसं आपण यू-पी-आय म्हटलं, पेमेंट्स वगैरे वाढतात किंवा आपल्याकडे पी-एम जनधनमुळे काय झालं, की लोकांचं फायनान्शियल इन्क्लुजन झालंय. त्याच्यामुळे लोकांना बँकिंग किंवा इतर ज्या आर्थिक गोष्टी आहेत, आर्थिक व्यवहार आहेत, तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेत लोकं. आणि महत्त्वाचं की इंडिया स्टॅकमुळे आपली इकॉनॉमी अधिक पारदर्शक होते. तर इंडिया स्टॅक बेसिकली काय? इंडिया स्टॅक बेसिकली असा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. डिजिटल इन्फ्रा आपण त्याला म्हणूया, की ज्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी लोकांच्या लिंक आहेत. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मला वाटतं की बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे म्हणजे जर कुणाला समजा ड्रायव्हिंग करताना टू व्हीलर वगैरे चालवताना पकडलं कोणी आणि त्याच्याकडे लायसन नसेल, म्हणजे स्वतःचं लायसन काढलेलं असेल, पण त्याच्याकडे फिजिकल कॉपी नसेल. तर मग एखादा हुशार व्यक्ती बरोबर काय म्हणतो की तिथं ज्यांनी पकडलंय पोलिसांनी, तर त्यांना म्हणतो की माझं डिजी लॉकरला लायसन आहे. मग अनेक वेळा असं असतं की ॲक्चुअली डिजी लॉकरचं लायसन एक्सेप्टेबल आहे का? तर आहेच आहे.
क्लिअरली म्हटलंय तिथे, की सरकारी कामासाठी डिजिलॉकरचा डेटा तुम्हाला वापरता येऊ शकतो. तर तिथं बऱ्याच वेळा बहेस होते वगैरे. पण सांगायचा पॉइंट काय, की ज्या व्यक्तीला माहिती आहे, की डिजिलॉकरचा माझा हा डॉक्युमेंट आहे, मी दाखवलं तरी मला याचा एक प्रकारे लीगल पुरावा म्हणून तो दाखवतोय. तर डिजिलॉकरवर आपलं लायसन असू द्या, आपले मार्कशीट असू द्या किंवा इतर जे सरकारी याच्यातून आपल्याला मान्यताप्राप्त जे डॉक्युमेंट आहेत, तर तिथं आपल्याला एकाच ठिकाणाहून ते फेच करतात. मग भले आपलं आधार कार्ड असू द्या किंवा इतर डॉक्युमेंट म्हणजे इव्हन आपलं वोटिंग कार्ड वगैरे. तर डिजिटल इंडियाच्या माध्यमातून किंवा इंडिया स्टॅक बेसिकली काय आहे, की असा प्लॅटफॉर्म आहे. फक्त इंडिया स्टॅक म्हणजे डिजिलॉकर नाही. तर इंडिया स्टॅकचा डिजिलॉकर हा एक पॉइंट झाला. इव्हन आपण आधार जनधन म्हणजे याच्या अंतर्गत जोडणी म्हणूया, तो पॉइंट झाला. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला एका ठिकाणी ॲक्सेस करायला मिळतात आणि त्यामुळे काय होतं, की आपली इकॉनॉमी अधिक पारदर्शक व्हायला मदत होते. म्हणजे याच्यात आता ब्लॅक करायचा विषयच नाही. म्हणजे आपण जर एखाद्या सरकारी ऑफिसला समजा कुठे काहीतरी एखादं ॲप्लिकेशन केलं, कुठल्याही एखाद्या योजनेसाठी वगैरे म्हणा, तर आपण डॉक्युमेंट तर सबमिट करणार. पण ते आपले डॉक्युमेंट एक प्रकारे काय होतील, की क्रॉस चेकही होतील डिजिलॉकरवरनं. यामुळे काय होईल, की ट्रान्सपरन्सी येईल. त्यामुळे एक प्रकारे जो भ्रष्टाचार आहे किंवा जे मिडलमॅन आहे किंवा जे लिकेजेस आहेत वगैरे, तर हे कुठेतरी कमी होईल. सो हे आपल्या इकॉनॉमीचे न्यू ट्रेंड्स आहेत आणि अनेक गोष्टी एका प्लॅटफॉर्मला आणल्यामुळे याचे फायदे आपल्याला नक्कीच बघायला मिळतात किंवा अनेक ठिकाणी आपण बघतो, की एखाद्या उद्योगासाठी लायसन घ्यायला जायचं आपल्याला किंवा त्याची मान्यता घ्यायची, तर ते आपल्याला वेगवेगळ्या ऑफिसेसला जायची गरज नाही. एकाच ठिकाणाहून आपण सगळं घेऊ शकतो. ह्या गोष्टी महत्त्वाच्या. हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर आपण जर कन्झम्पशन किंवा इतर बाबतीत जर विचार केला, तर आपल्या याच्यामध्ये आपण ग्रीन इकॉनॉमीला चालना देतोय किंवा हरित संक्रमण आपलं जे चालू आहे. हरित संक्रमण काय चालू आहे, की रिन्यूएबल एनर्जीकडे आपण जातोय. आपण एक प्रकारे कोल बेस आपली जी एनर्जी तर त्याला आपण कमी करतोय किंवा जे पोल्युशन होते आपल्याकडे जे कार्बन इमिशन होणारे घटक आहेत, तर त्याला आपण कमी करतोय आणि आपण हरित ऊर्जेकडे किंवा ग्रीन हायड्रोजन असू द्या, सौर ऊर्जा असू द्या किंवा आपल्याकडे पवन ऊर्जा असू द्या, तर याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट वाढवली. तर हे एक प्रकारे आपल्या इकॉनॉमीचं वैशिष्ट्य आहे. थोडक्यात हा वेगळा पॉइंट झाला आधीच्या स्ट्रक्चरवरून, परंतु हा पॉइंट आपल्याला लिहिता येऊ शकतो. त्यानंतर आधारभूत वर्ष बेस इयरबाबत आपण मागेही बोललोय मागच्या पॉइंटमध्ये, की बेस इयर बदलले. म्हणजे जसं आपण म्हणतो, की जी-डी-पीमध्ये आपण 4th रँकला होतो, आता 6th ला आलोय. पण ह्या गोष्टी का झाल्या? तर महत्त्वाचं काय, की आपण एकतर बेस इयर बदललं. म्हणजे आधीच्या बाबतीत ॲक्चुअली हे 4th रँक आलो म्हणजे बेस इयर बदलल्यामुळे नाही. तर सांगायचा पॉइंट काय, की ओव्हरऑल आपल्या जी-डी-पी काउंटमध्ये आपल्याला बेस इयर नावाची संकल्पना खूप महत्त्वाची असते. आपण ज्याला म्हणतो बेस इयरला धरून, आधारभूत वर्षाला धरून आपण जो जी-डी-पी मोजतो त्याला आपण रिअल जी-डी-पी म्हणतो. करंट इयरला धरून जो जी-डी-पी म्हणतो आपण नॉमिनल जी-डी-पी म्हणतो. आता महत्त्वाचा पॉइंट काय, की रिसेंटली विश्वनाथ गोलदार समितीच्या शिफारसीवरून विश्वनाथ गोलदार समिती, त्या समितीच्या शिफारसीवर आपण काय केलं, की आपलं आधारभूत जे बेस इयर आहे म्हणजे जी-डी-पीचं जे बेस इयर आहे, तर ते बदलून आता 22-23 केलंय आणि यामुळे काय होणार आहे, आता बघा 2022-23 ला ज्या सगळ्या गोष्टींच्या किमती वगैरे ज्या होत्या, त्याला तुलना करून समजा आपण 25-26, 26-27 या वर्षाचा जी-डी-पी मोजला तर तो 11-12 च्या तुलनेतल्या गोष्टीत जास्त भरणार आहे. आणि अगेन अनेक सेक्टर काय झाले तर आपल्या इकॉनॉमीमध्ये ॲड झालेत. आता बेसिकली एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही ह्या गोष्टी लिहून घ्या. तुम्हाला उत्तरात कुठेही वेगळ्या पद्धतीने वापरता येऊ शकतात. जसं की समजा आपल्याकडे पेन नाही, पण एक प्रकारे म्हणतो की गिग इकॉनॉमी, गिग अर्थव्यवस्था. गिग इकॉनॉमी बेसिकली काय? उदाहरणावरून सांगतो अगेन, आपल्याकडे ओला, उबेर आहे. आपल्याकडे डंझो होता आधी, आता झेप्टो आहे, पोर्टर आहे. इव्हन ते ब्लिंकिट डिलिव्हरी आहे. अ, Zomato, Swiggy हे काय आहे? तर आपल्याला ज्या सर्व्हिसेस पाहिजेत, त्या सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाईड करणारी एक सिस्टम तयार झाली. त्या सिस्टममध्ये इन्व्हॉल्व अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये. मग सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे हॉटेल व्यावसायिक असू द्या, गाड्या प्रोव्हायडर असू द्या, त्याच्यामध्ये ड्रायव्हर्स असू द्या, त्याच्यामध्ये जे रायडर्स आहेत ते प्रोव्हाईड करणारे असू द्या. हे जे स्टेक होल्डर आहेत, तर यांच्या माध्यमातून जी इकॉनॉमी तयार झाली, तर तिला आपण एक प्रकारे गिग इकॉनॉमी म्हणतो. आणि मग ह्या गिग इकॉनॉमीचा समावेश तसा बघितला तर तो आधीच्या वर्षामध्ये बेस इयरमधून आपल्याला बघायला मिळत नाही. कारण का हे साधारणपणे कोव्हिडच्या आधी थोडाफार पार्ट होता, पण कोव्हिड नंतर म्हणजे ओला, उबेर तर आधी होतंच. कोव्हिड नंतर अनेक सेक्टर पुढे आलेत आणि त्यामुळे आपल्याला बेस इयर बदलणं गरजेचं होतं. 22-23 हे बेस इयर घेतल्यामुळे अनेक सेक्टर आपल्याला त्याच्यामध्ये ॲडिशन झालेले पाहायला मिळतील. त्यांचा एकत्रित डेटा जर आपण बघितला, तर तो आपल्याला नक्कीच जी-डी-पीचे चांगले किंवा आपण किंवा म्हणूया की ॲडव्हान्स डेटा आपल्याला बघायला मिळू शकतो. त्या ॲडव्हान्स डेटावरून आपण काय करू शकतो किंवा त्या ॲडव्हान्स डेटावरून आपली इकॉनॉमी एक चांगल्या लेव्हलला आलेली हे आपल्याला मोजता येऊ शकतं.
सो हे वेगवेगळे बदल आहेत ते आपल्याला वास्तविक चित्र नंतर पुढे समोर येईलच, की कसं आपल्याला जी-डी-पी वाढलाय, कसे बदल झालेले. तर हे बेसिक आपल्या इकॉनॉमी समोरचं वैशिष्ट्य किंवा एक प्रकारे इकॉनॉमीचं सध्याचं आपल्याला स्ट्रक्चर म्हणता येऊ शकतं. तर हे आपल्या ह्या सेशनमध्ये आपण प्रामुख्याने हे बघितलेलं आहे. पुढे आपल्या कंटेंटचा आपण पार्ट पुढे करूयाच. फक्त एक सेशन हे ओपन टू ऑल आपण हे YouTubeवरही टाकणार आहेत. तर ते तुम्हाला बघता येईल. तर तुम्हाला या सेशनबद्दल नक्की काय वाटलं? तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका, किंवा या पेपरकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला तुम्हाला काही चालना मिळाली आहे का या सेशनमधून? तर तुम्ही नक्कीच कळवा. तुम्हाला काही जर इनपुट्स द्यायचे असतील, काही सजेशन द्यायचे असतील तर नक्की द्या. आपण अगेन याच्यात जर बघायचं झालं तर जे अनेक एक्झाम्पलद्वारे किंवा अनेक केस स्टडीद्वारे किंवा बऱ्याच ठिकाणी आपण ब्रेनस्टॉर्मिंग ह्या गोष्टी त्याच्यावर भर देणार आहेत. म्हणजे कदाचित ह्या पहिल्या ह्याच्यात किंवा ह्या तासाभरात अगेन खूप लिमिटेशन येतात. तर प्रत्येक टप्प्यावरती आपण ह्या गोष्टीवर भर देणार आहेत. वेगवेगळे क्वेशन्स आपण डिस्कस करणार आहेत. वेगवेगळे यू-पी-एस-सीला आलेले, एम-पी-एस-सीचे आत्ताचे रिसेंटचे आणि काही सॅम्पल क्वेशन. तर यावरती आपण चर्चा करणार. तुम्हाला एक सॅम्पल क्वेशन ऑलरेडी आपण दिलेला आहे ह्या सेशनचा एक भाग म्हणून तो. तुम्ही सांगा. नेक्स्ट परत पुढच्या पॉइंटमध्ये आपण कंटिन्यू करू जिथे की मग भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं काय आहेत? आपण आता वैशिष्ट्य बघितलं, आव्हानं पुढे बघू आणि मग त्याच्यातून परत पुढच्या गोष्टी आपण क्लिअर करू आणि मग ओव्हरऑल प्रश्नांचं लिंकिंग कसं आहे? प्रश्न कसे येऊ शकतात? आणि पुन्हा आपला परत बॅक टू बेसिक की ज्या पॉइंटवर आपण चर्चा करतोय, जो जो पॉइंट आपण बघतोय तर तो आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि नियोजन हे एकत्रित आपण आता हे पुढे कंटिन्यू करत आहोत. तर तूर्तास आपण इथे थांबत आहोत. पुढे आपण पुढच्या पॉइंटपासून कंटिन्यू करूया. चालेल? थांबूया. थँक यू. व्हेरी मच.